नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे आम्ही नियोजन मंडळ 5-10 मिनिटं उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण ट्रॅफिक आणि थोडंसं पार्किंगच्या विषयामुळे आपले प्रमुख पाहुणे थोडेसे उशीर झाला. नमस्कार. गणेश ओपन वाचनालय ग्रंथालयाच्या क्षमा शाळा सभागृहात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपल्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पामध्ये आपले प्रमुख वक्ते धनश्री बेडेकर, तसेच आजचे अध्यक्ष श्री मनोहर दाभाडे, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन चंद्रकांत तिटे आणि लायन वीरेंद्र कुशवाहा या सर्वांचं मी स्वागत करतो. तसेच आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले पत्रकार बंधू आपले स्वागत करतो. तसेच आज आपल्या व्याख्यानमालेच्या निबंध स्पर्धेचा निकाल 25 वितरण होणार आहे, त्याचे परीक्षक त्यांचे मी स्वागत करतो. काल ॲडव्होकेट दादासाहेब परांजपे व्याख्यानमाला चालू झाल्यानंतर पहिल्या पुष्पामध्ये आपण जी थीम घेतली आहे माय मराठी किंवा अभिजात मराठी, त्याविषयी काल साखळकर सरांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि बऱ्याच जणांना काल म्हणजे अभिजात मराठी काय ते काल अर्थ बसल्यानंतर आपल्या सर्वांना त्याची जाणीव झाली, जबाबदारीची जाणीव झाली. आणि मग त्याच्यात पुढचा भाग आता पुढे काय करायचं तर पुढं प्रवास पुस्तकाचा हा आजचा आपल्या व्याख्यानाचा विषय असणार आहे. आणि याच्या पुढे जाऊन परत उद्या वाचाल एक तिसरं पुष्प होणार आहे. आपल्या या सभागृहामध्ये आपण जे व्याख्यानमाला घेतो आहोत तिथं आपण एक अभ्यासिका चालवतो. गेल्या 10 वर्षापासून तरी आपण अभ्यासिका चालवतो. 27 मेला सावंत जयंतीला या अभ्यासिकेला 10 वर्ष पूर्ण होणार आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ अभ्यासिकेचे 51 विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आणि चांगल्या शासकीय पदावरती रुजू झालेले आहेत. अत्यंत नाममात्र दरामध्ये 750 रुपयाच्या वर्गणीमध्ये आपण या विद्यार्थ्यांना इथे सगळ्या सुविधा देतो आणि त्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या पुस्तकांची व्यवस्था करतो. त्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम इथं अरेंज करत असतो. आपल्या सर्वांना या व्याख्यानमालेच्या निमित्तानं असं आवाहन करतो की या वाचनालयाचे सभासद व्हावं आणि हे जे काम चाललेलं आहे इथं व्याख्यान अभ्यासिका चालू करण्याचा मुख्य उद्देश होता 10 वर्षापूर्वी. साधारणपणे फक्त इथूनच विद्यार्थी शासकीय सेवेत जातात अशातला भाग नाही, पण इथं बाकीच्या सर्व उपक्रमामधनं कार्यक्रमामध्ये या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार आणि एक देशभक्त नागरिक किंवा सजग प्रशासन कसे निर्माण होतील या दृष्टीने काही कार्यक्रम आम्ही अरेंज करत असतो. त्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश तो असतो की प्रशासकीय सेवेमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपल्या देश सेवेसाठी नोकरी केल्यानंतर त्याचा पगार तर सगळ्यांना मिळतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे पुढचं कर्तव्य असतं सगळ्यांचं त्या कर्तव्याच्या बाबतीत जागरूक राहण्यासाठी काय करावं त्यासाठी आम्ही या अभ्यासिकेमध्ये अनेक कार्यक्रम घेत असतो. तर ही अभ्यासिका काल आपल्या इकडं लायन्स क्लबचे जे प्रमुख पाहुणे आले होते त्यांनी साधारण 43,000 पुस्तकांचा आपल्याकडं संच आहे. 105 वर्ष आपल्या वाचनालयाला पूर्ण झालेले आहे. जुनी खूप पुस्तकं आहेत आणि काळात ती त्याचं मेंटेनन्स करणं किंवा त्या सगळ्या व्यवस्थित ठेवणं यासाठी काल आपल्याला लायन्स क्लबने 6 कपाटांची देणगी जाहीर केलेली आहे. आणि त्याचा आदर्श घेऊन आज 2 अजून आपल्या वाचकांपैकी एक संजीव वैद्य आणि महेंद्रजन यांनी सुद्धा 2 कपाट आपल्या वाचनालयाला देणगी दोघांचा आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना असं आव्हान करतो की या वाचनालयाचे सभासद व्हा. 40-45,000 ग्रंथ आपल्याकडे आहेत. रोज पेपर वाचायला सगळे येतात. सर्व मासिक आपण आपल्या वाचनालयामध्ये मागवत असतो. याच्या व्यतिरिक्त दिवाळी अंक आपल्याकडे असतात आणि एवढ्या सगळ्या गोष्टींचा लाभ आपल्याला अगदी नाममात्र फीमध्ये मिळत असतो. सध्याच्या मराठीला आपल्या अभिजात दर्जा मिळाला, पण तो दर्जा काय मिळाला ते सगळं जेव्हा सरांनी काल सांगितलं ते हे सगळं आपल्याकडे होतच. फक्त आता सध्या कसं एखाद्या माणसाचं आधार कार्ड असणं जरुरी आहे, जन्माचा दाखला असणं जरुरी आहे किंवा अनेक गोष्टीच्या कागदोपत्रीच्या गोष्टी आपण आता बघतो त्याला डॉक्युमेंटला जे म्हणतो ते महत्व आहे. मराठी ही अभिजात होतीच, पण त्याचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी किती धावपळ करावी लागली, काय करावं लागलं कालच्या व्याख्यानामधनं आपण ऐकलेले आहे. आणि आजचं व्याख्यान आणि उद्याचे व्याख्यान हे पुन्हा भविष्यात अशी वेळ येऊ नये किंवा आपला जो अभिजात दर्जा आहे तो काय सगळ्यांना कळावा या दृष्टीने आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. करून देत आहे.
आजचे जे आपल्याला प्रमुख वक्ते लाभले त्यांचा परिचय करून तनश्री बेडेकर, मास्टर इन मार्केटिंग मॅनेजमेंट, पुणे विद्यापीठातून. तसेच अनेक विषयावर त्यांनी प्रबंध लेखन केलेलं आहे, जसे ॲग्रो टुरिझम, अपारंपरिक ऊर्जा स्रोत उत्पादनांची विक्री व त्यातील मार्केटिंग त्रुटी, डोअर टू डोअर मार्केटिंग शिक्षण या विषयावर त्यांनी प्रबंध लेखन केलं आहे. त्याचबरोबर उद्योजकता विकास, लघु उद्योगांमध्ये मार्केटिंग, महिला बचत गटाचे प्रशिक्षण, मिटकॉन संस्थेसाठी या विषयांवर त्यांनी कार्यशाळा सुद्धा केलेल्या आहे. त्याचबरोबर मिटकॉन संस्थेसाठी उद्योजकता विकास या विषयावर शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये त्यांचे योगदान आहे. युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशन या संस्थांमध्ये अनेक कॉर्पोरेट प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी त्यांनी केली आहे. ड्रीम युअर आईज ओपन या इंग्रजी पुस्तकाचा स्वप्न पहा उघड्या डोळ्यांनी हा मराठी अनुवाद सुद्धा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर अनेक पुस्तके, पुस्तिका तसेच कम्युनिकेशन मटेरियलची संपूर्ण संकल्पना व निर्मिती ते करतात. अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये संवाद सल्लागार म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर अनेक CSR प्रकल्पांमध्ये शिक्षण, पर्यावरण, आदिवासी विकास, शेती आणि बांबू या विषयांवर ते कार्यरत आहे. नियतकालिके, वर्तमानपत्र, साप्ताहिक व मासिके यामध्ये उद्योजकता विकास आणि मार्केटिंग या विषयावर ते लेखन करतात. हे सध्या विजन कम्युनिकेशन कन्सल्टन्सी आणि कोलंबस पब्लिकेशन अँड सर्व्हिसेस या संस्थांचे ते संस्थापक संचालक आहेत. आपल्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आजच्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी जे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत त्यांचा परिचय करून श्री मनोहर नथुराम काभाडे, तळेगाव येथेच वास्तव्य झाला. यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यानंतर 28 वर्ष बजाज ऑटोमध्ये त्यांनी सर्व्हिस केली. तळेगाव काभाडे नगर परिषद शिक्षण मंडळावरती दुसऱ्यांदा निवडून येणारी तळेगावातील एकमेव व्यक्ती. तसेच अनेक वर्ष कार्यकारी दंडाधिकारी पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वी पार पाडली आहे. सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरिक सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेपासून संचालक, सचिव, चेअरमन पदाची भूमिका यशस्वीपणे बजावली आहे. महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय राज्यपाल श्री अलेक्झांडर यांच्या हस्ते मुंबई येथील गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त बजाज ऑटो कामगार कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पहिला कामगारांमधून सेक्रेटरी पदाचा मान मिळाला. तसेच सामाजिक कार्यामध्ये हिरारीने भाग घेणारे व्यक्तिमत्व. गेले 17 वर्ष पत्रकार म्हणून तळेगाव दाभाडेमध्ये कार्यरत असून अनेक वर्ष तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाची अध्यक्षपदाची त्यांनी भूमिका बजावली. आणि अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार. त्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून माननीय श्री चंद्रकांत तानाजी थिटे, भंडारी हॉस्पिटल समोरचे नानानानी पार्क यांच्या वडिलांच्या नावाने आहे. लायन्स क्लब येथे गृहोपयोगी साहित्याचे भंडार चालू केले. तसेच अल्पदरात सर्व साहित्य प्रकारचे उपलब्ध वापरायला मिळते. सध्या लायन्स हेल्थ क्लबचे व्हाईस चेअरमन म्हणून ते आहे. अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे लायन्स श्री वीरेंद्र कुशवाहा, तळेगाव येथेच निवास. सध्या BTech पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. वेगवेगळ्या शिक्षण संस्थेत ते काम करतात. त्याचबरोबर हिंदू धर्मातील तत्वज्ञान याविषयी त्यांना आवड आहे. सध्या लायन्स क्लब तळेगाव दाभाडे येथे सेक्रेटरी म्हणून ते कार्यरत आहेत. अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार. यानंतर आताच गणेश मोफत वाचनालयातर्फे तळेगाव परिसरात निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्या पारितोषिक वितरणासाठी संस्थेचे उपाध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांना विनंती करतो.
नमस्कार. गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वीपासून जेव्हा साहित्य मराठीला जो अभिजात दर्जा मिळाला आणि व्याख्यानमालेची आयोजित करण्याची जेव्हा चर्चा सुरू झाली सर्व संचालकांमध्ये, तेव्हा अभिजात मराठी ही थीम घेऊन आपण ही व्याख्यानमाला आयोजित करावी किंवा हा विषय घ्यावा असं जेव्हा ठरलं, त्याचबरोबर जसं मगाशी म्हटलं गेलं की काल साकोळकर सरांनी सांगितलं अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला केंद्र सरकारच्या पातळीवर त्या ठिकाणी किती प्रयत्न करावे लागले. दर्जा तर मिळाला, पण ती भाषा टिकून ठेवण्यासाठी, तिचा प्रचार प्रसार करण्यासाठी, प्रचार प्रसार हा फार मोठा शब्द झाला खरं म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून, पण आपल्या घरात आपण 4 ओळी मराठी लिहू शकतो का किंवा लिहिता येतं का, हीच मुळात आता एक दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. आपण व्हॉट्सअपवर टाईप करतो, पण मराठी निरोप सुद्धा आपण इंग्लिशमध्ये टाईप करून पाठवतो. ही म्हणजे हे सुद्धा कॉमन झालेलं आहे. आणि त्यामुळे मराठी लिहिलं गेलं पाहिजे, मराठी बोललं गेलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून आपल्या वैयक्तिकरित्या ही झाली पाहिजे. या सगळ्याचा विचार करून आत्ताच्या मुलांना एक त्याचं एक सुरुवात म्हणून एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. खरं तर वाचनालयाचा हा खूप जुना उपक्रम होता, पण गेल्या कोरोनाच्या काळापासून तो काही कारणाने बंद पडला होता. तर यावर्षी त्या निमित्ताने यावर्षीपासून ते पुन्हा आपण ते सुरू केलं आणि निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या निबंध स्पर्धेमध्ये 2 गट केले होते, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशा 2 गटांमध्ये ह्या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक गटामध्ये 4-4 विषय देण्यात आले होते आणि मग त्या 4 गटातल्या त्या मुलांना जे विद्यार्थ्यांना जे आवडेल त्या विषयावर त्यांनी निबंध लिहून इथे आणायचा, असं म्हणजे घरच लिहून आणायचा, असं ती स्पर्धा घेतली होती. तर याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 187 जणांनी यात सहभाग घेतला. अनेक मराठी शाळा म्हणजे आदर्श विद्या मंदिर, सरस्वती विद्या मंदिर, नवीन समर्थ विद्यालय, उवा फ्रान्सपे विद्यालय, कांतीलाल शहा विद्यालय, जैन इंग्लिश स्कूल, बाल विकास विद्यालय, इंद्रायणी विद्यालय, स्वामी विवेकानंद स्कूल, डी.वाय. पाटील स्कूल आणि विशेष प्रवर्ग अस्थिव्यंग ही जी विशेष शाळा आहे, या सगळ्यांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. आणि त्यामुळे एक अतिशय चांगला उपक्रम आमच्या दृष्टीने पार पडला. आणि अर्थातच स्पर्धा म्हटलं की त्याचं परीक्षण आलं, त्याचं निकाल जाहीर करणं आणि पारितोषिक वितरण, तो पारितोषिक वितरण समारंभ आज आपण इथे पार पाडतो आहोत. याचं जे परीक्षण केलं गेलं ते अर्थातच छोट्या आणि मोठ्या गटामध्ये, मोठ्या गटाचं जे परीक्षण केलं ते आपले श्रीकृष्ण पुरंदरे मसापमध्ये सध्या मावळ शाखेचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते काम करतात. त्यानंतर शेजारी ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांची स्वतःची 12 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 4 पुस्तकांना शासनाचं मान्यता प्राप्त मिळालेलं आहे. आणि त्यांची वाचन कट्टा म्हणून त्यांची विशेष आवड आहे की ते जपतात आणि दर महिन्याला एक असं अनियतकालिक म्हणून आपण म्हणूया त्यांना जे ललित लेख असे वाटतात ते स्वतःच्या खर्चाने ते लिहितात, वाचतात, छापतात आणि ते सर्वांना ते त्याचं वितरण करतात. ही त्याची विशेष गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात ही साहित्याची कला रुजावी म्हणून ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत ते त्या विद्यार्थ्यांच्या कविता त्यांनी एकत्र करून त्याचं प्रकाशन करण्याचं काम त्यांनी 2-3 वर्षापासून चालू केलेलं आहे. ही विशेषत्वाने ग्रामीण भागातल्या मुलांसाठी फार मोठी चांगली उपलब्धी किंवा चांगली संधी ते उपलब्ध करून देत आहेत. त्यांनी आपल्या या सगळ्या मोठ्या गटाचं परीक्षण केलं होतं. मी विनंती करतो की त्यांचा सत्कार विक्रम दाभाडे यांनी करावा. विनंती करतो. वाचनालयाचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय व्यक्ती आणि समोर असलेले रसिक,
निबंध स्पर्धा ज्या घेतल्या जातात किंवा वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात त्याचा मला बऱ्याचशा वेळेला परीक्षण करण्याची संधी मिळते. मला यावेळेला मी सुरुवातीला आभार मानतो. मला दिनेश कुलकर्णी सरांनी सांगितलं आणि हे काम माझ्याकडे दिल्यानंतर मी पटकन हो म्हणावं. 143 काय 243 जरी निबंध असते तरी त्यांनी तपासली असते आणि त्याच्यावर प्रामाणिकपणे. आता याच्याचा अनुभव कथन जर करायचं म्हटलं तर मुलं इंटरनेटवरची कॉपी करतात. सगळ्यांनी माझा आवडता लेखक म्हटलं की समजा विश्व खांडेकर 5 तुम्ही जर निबंध काढले ते पहिल्या ओळीपासून शेवटपर्यंत तेच असतात. याच्यामध्ये त्यांना घरून लिहून आणायला सांगितलं. हा एक थोडासा मला एक खटकला. पुढल्या वेळेला आपण असं करू की 4 ते 5 विषय देऊ त्यांना आणि शाळेमध्ये 5 विषय द्यायचे. 5 विषयाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आणि इथे येऊन 2च विषयांना त्यांनी निबंध लिहायचे. असं जर केलं तर ते जे वाचतील ते कागदावर करू शकतील. अभिजात मराठीचं काल जेवढं हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते रूटपासून मराठी जर चालू राहायची असेल तर काल जसं साखरकर सर म्हणाले की ग्रामीण भागामधली वाचनालय चांगली चालली. त्या दृष्टीनं सरांनी आता उल्लेख केला तसा मी एक प्रयत्न केलेला आहे. गेल्या वर्षी आम्हाला या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातूनच हे मला सुचलं. मी आणि जयश्री जोशी परवा एका संस्थेचं नाव सांगत नाही तिथेही आम्ही वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धेला गेलो होतो. जाताना आम्हाला आनंद वाटतो पण येताना थोडं दुःखच होतं. कारण तेच सांगतो तू वक्तृत्व स्पर्धा म्हणजे काही पाठांतर नव्हे. एक वक्तृत्व स्पर्धा म्हणजे अभिनय स्पर्धा नाही. त्यांना वाटतं माझी आई असं कपडे वगैरे टाकते असं बोलत होते हे सांगितलं की माझ्या आईचा हे होईल म्हणजे नेमका मी ठसा उमटू शकेल असं अजिबात नाही. तुम्ही माझ्या आईचं जिथे साहित्य आहे ते जरूर वाचा ते लक्षात ठेवा आणि मग ते तुमच्या शब्दामध्ये विपुरा तेव्हा तो निबंध होईल. त्यासाठी पूर्वीचे आपले जे लेखक होते आता कोणी वाचत नाही सोडून द्या. अनंत काणेकरांची पुस्तकं तुम्ही जर वाचली तर त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध भरपूर मिळेल. खांडेकरांची पुस्तकं वाचली तर तुम्हाला आनंद मिळेल. मुलांनी ते करावं. आपल्याला राजभाषेचा दर्जा मिळाला हे फार आनंदाची गोष्ट आहे पण नेमकं काय करायचं तेच आपल्याला माहीत नाही. ज्या घरामध्ये त्यांची मुलं मम्मी असं हाक मारत असेल त्या आईने होत यायची नाही मी सांगतो. आणि मुलांनी आईला मम्मी वडिलांना डॅडी आजपासून शपथविधीच करायचे. निदान जी मुलं आता बक्षीसपात्र आहेत त्यांनी तरी आपल्या घरामध्ये हे लक्षात ठेवावं आई हा शब्द इतका चांगला असताना आपण मम्मी काय अहो मला क्षमा करा. म्हणजे वाक्य मी असं बोलतो की कुठली स्त्री जेव्हा आपल्याला मूल व्हावा असं म्हणते तेव्हा मी आता मम्मी होणार असं नसेल म्हणत ते मी आता आई होणार असं म्हणत असली पाहिजे. आणि आमची सुरुवातच नाही. आमच्या समोर काही लोक राहतात ते छोट्या मुलाला ती बाई म्हणते ये इकडं राईस खा राईस खा. अरे काय हा शब्द आहे आपली आवडेल आपण असं नको करायला. काल आपल्याला एवढा इतिहास सांगितल्यानंतर आपण कुठे चुकतोय हे आपल्या खरं लक्षात आलेलं आहे. तर आपण असं करू सगळ्या मुलांनी खूप वाचावं. पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं. आम्हाला सर्व्हिस करायची आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही हे पूर्ण चुकीचं आहे. त्याला समोर उभं करा. त्याला एक विषय द्या एसटी स्टँड बघू तो काय काय चालू. त्याला थिएटर बोल 5 वेळी बोल 7 वेळी बोल 8 वेळी बोल तू बोल पण त्याचा सिक्वेन्स काय तो कसा बोलतो काय काय त्याच्यामध्ये घटक असतात याचं सगळ्याचं निरीक्षण घरापासून व्हावं. शाळेमधनं मुलं जेव्हा निबंधाला किंवा वक्तृत्वाला पाठवली जातात तेव्हा शाळेने त्यांची आधी चाचणी घ्यावी. 10 विद्यार्थी पाठवले तर 10 विद्यार्थ्यांना आधी शाळेमध्ये रंगीत तालीम करायला लावली पाहिजे तेव्हा ती त्यांचा ठसा उमटतो. तर या काही गोष्टी मी सांगितल्या. ज्या विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवली त्यांचं मी स्वतः मनापासून तरी अभिनंदन करतो. कारण मी खूप चांगली स्क्रुटिनी केली आहे. त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं काहीतरी डोकं चालवले आहे आणि तुम्ही स्वतःने एखादा विषय घेऊन त्याच्यावर 20-25 ओळी त्या लिहून दाखवा सरांना म्हणजे मग तुमचा वाचनाचा नेमका काय काय आहे तो कळेल. असं आधी सरांनी म्हटल्याप्रमाणे गेल्या वर्षीपासून आम्ही साहित्य परिषदेतर्फे ग्रामीण भागाच्या मुलांचा एक अंक काढला. त्याला गेल्या वर्षी राज्यस्तरीय पारितोषिक मिळालं बरी आणि यावेळी दुसरा अंक काढला त्यालाही राज्यस्तरीय पारितोषिक मिळालं. अपेक्षांच्या हस्ते बहाल करू. आता तुम्ही स्वीकार करा आणि मला संधी दिली त्याबद्दल तुम्हाला एकदा मी आभार मानतो आणि पुढल्या वर्षी संधी द्या अशी प्रार्थना. आणि पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायामध्ये असणाऱ्या वेळेकर मॅडम त्यांना मी माझ्यातर्फे
कारण ते मग पुढे कुठेतरी जाईल असं माझ्या धन्यवाद. वरंदरे सरांनी अतिशय परखडपणे आपले विचार व्यक्त केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. नक्कीच त्यांनी निबंध स्पर्धेत ज्या काही सूचना केल्या त्या पुढच्या वर्षीच्या स्पर्धा घेताना आम्ही नक्की अंमलात आणून आणि त्याचा नक्की त्या पद्धतीने त्याचं अवलोकन म्हणजे आयोजन त्याचं त्या पद्धतीने नक्की करू. त्यानंतर छोट्या गटाच्या ज्या स्पर्धा म्हणजे परीक्षा ज्या होत्या त्या होत्या आपल्या माजी अध्यक्ष वाचनालयाच्या डॉक्टर विनायक केसकर आहेत का? डॉक्टर विनायक केसकर यांनी 5वी ते 7वी या गटाचं परीक्षण केलं होतं. आज ते स्वतः आलेले दिसत नाहीयेत. आपण त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पण, आणि खरं तर म्हणजे छोट्या गटाचं परीक्षण जास्त होतं, कारण छोट्या गटाला जवळजवळ म्हणजे मोठ्या गटापेक्षा 50 निबंध जास्त होते. ते छोट्या गटाचा सहभाग जास्त होता त्या स्पर्धेमध्ये, पण त्यांनी पण अगदी वेळेमध्ये आणि व्यवस्थित परीक्षण करून तो निकाल आमच्याकडे अगदी वेळेत पोहोचवला, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. यानंतर आपण त्याची वाट बघतोय सर्व विद्यार्थी, त्या पारितोषिक वितरणाचा समारंभ आपण करतो आहोत. मी सर्वात प्रथम 5वी ते 7वी या लहान गटाचे नावं वाचतो आणि त्याप्रमाणे त्या मुलांनी विद्यार्थ्यांनी येऊन आपलं बक्षीस घ्यावं. उत्तेजनार्थापासून सुरुवात करून प्रथमकडे जातो आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक आर्या राजेश कांबळे, सरस्वती विद्या मंदिर. विक्रम दाभाळांना विनंती करतो त्यांनी पारितोषिक वितरणास सुरुवात करावी. दुसरं उत्तेजनार्थ पारितोषिक आहे काव्या निलेश दवळे, याच्या 7वी आदर्श विद्या मंदिर. आलेत का काव्या? तिसरं उत्तेजनार्थ गौरव ज्ञानदेव शिंदे, येतं 7वी आदर्श विद्या मंदिर. तृतीय क्रमांक सौरभ प्रदीप शिंत्रे, येतं 7वी. मी धनश्री खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी गौरव ज्ञानेश सौरभ प्रदीप शिंत्रे. यानंतर द्वितीय क्रमांक आनंदी अमोल आठवले, येतं 6वी कांतीलाल महाविद्यालय. आनंदी अमोल आठवले. आणि यानंतर प्रथम क्रमांक स्वरूप सोमनाथ साळुंके, इयत्ता 7वी सरस्वती विद्या मंदिर. यानंतर मोठा गट 8वी ते 10वी उत्तेजनार्थ पारितोषिक जान्हवी हरिधर्माधिकारी, इयत्ता 8वी आदर्श विद्या मंदिर. उत्तेजनार्थ पारितोषिक शार्दुला सुरेश शिंदे, इयत्ता 9वी आदर्श विद्या मंदिर. यानंतर तृतीय क्रमांक चिन्मयी धोंडीराज लिमये, इयत्ता 10वी आदर्श विद्या मंदिर. मी विश्वासाला विनंती करतो त्यांनी
सत्कार करावा. मी विशेषत्वाने अभिनंदन करेन चिन्मयीचं की इयत्ता 10वीत असून तिने तो सहभाग घेतला. त्या 10वीमध्ये एक लॉक झालेला एक असतं 9वी 10वी म्हणलं की इतर कुठल्या गोष्टीत भाग घ्यायचा नाही, फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायचं असं एक नवीन एक आलेलं आहे. पण ते सर्व 10वीचा अभ्यास सांभाळून तिने आणि तिच्या पालकांनी तिला ते करू दिलं, याबद्दल त्या सर्व कुटुंबाचं अभिनंदन. द्वितीय क्रमांक गंधर्व भाऊसाहेब फळे इयत्ता 8वी. मी मनोहर दाभाडे सरांना विनंती करतो त्यांनी गंधर्वाचा सत्कार करावा. आणि आता प्रथम क्रमांक श्रीराज विजय कोतारी आतारी कोतारी त्यानंतर 3 विशेष सत्कार आपण करणार आहोत. प्रवर्ग अस्थिव्यंग या शाळेतल्या 3 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि एक निबंध लिहून दिला. आम्ही या तिघांचा विशेष सत्कार करायचा ठरवलेला आहे. ती तन्मय बाबाजी बच्चे इयत्ता 7वी. मी मनोहर दाभाडे सरांना विनंती करतो की त्यांनी तन्मयचा सत्कार करावा. यानंतर नेहा सोमनाथ कुंभार इयत्ता 8वी. मी थेटे सरांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा. कुमारी आसावरी शिवाजी सूर्यवंशी तिच्या वतीने त्यांचे शिक्षित असं सत्कार स्वीकारतात. मी कुशवाहा सरांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक द्यावं. पुन्हा एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आणि त्या शाळांमध्ये ज्या शिक्षकांनी हे सगळे इनिशिएटिव्ह घेऊन त्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्या सर्व शाळांचे आणि त्या शिक्षकांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपण असं सांगितलं होतं की या सहभाग घेणाऱ्या प्रत्येक सहभागीला आपण प्रशस्तीपत्रक देणार आहोत. तर ती प्रशस्तीपत्रक आम्ही शाळेत पोहोचवू. शाळेपासून ते तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना ते सहभागी प्रमाणपत्र त्यांना मिळेल. यानंतरची पुढची सूत्र मी श्री आपल्या चिटणीस हर्षल गुर्जर यांना देतो. धन्यवाद दिनेश. त्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री चंद्रकांत इथे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अध्यक्ष दाभाडे सर, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित प्रवतगुरू बेडेकर ताई, अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे आणि लायन्स क्लब सचिव कुशवाहा सर आणि उपस्थित सर्व या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी मी खरं मला स्वतःला भाग्यानं समजतो की आज वाचनालयामध्ये गणेश मोफत वाचनालयामध्ये आम्हाला या ठिकाणी येण्याचे जे भाग्य मिळाले. तर आज गेले अनेक वर्ष गणेश मोफत वाचनालयातर्फे या ठिकाणी मोफत सेवा दिली जाते. आणि आता अध्यक्षांनी सांगितलं की MPSC UPSC साठी जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्यासाठी फार मोठं प्लॅटफॉर्म
हे गणेश मोफत वाचनालयातर्फे दिलं जातं आणि हे जे उत्तीर्ण MPSC UPSC मध्ये झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना आयुष्यामध्ये कायमस्वरूपी आठवण राहील असं गणेश मोफत वाचनालयाचं काम आहे. आणि आज या ठिकाणी संधी दिली आम्हाला येण्याची, त्याबद्दल मी अध्यक्ष दाभाडेंचे आभार मानतो. धन्यवाद. सुरेंद्र विश्वास यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. बहुत बहुत धन्यवाद मुझे मौका देने के लिए. पीठासीन सभी मंचासीन अधिकारी, मैं आप सभी लोगों से क्षमा प्रार्थी रहूँगा कि मैं हिंदी में ही बात कर पाऊँगा फिलहाल. हालांकि मुझे 12 साल हो गए हैं महाराष्ट्र में. मी मराठी सीखत आहे और मैं आप लोगों की बातों को सुन सकता हूँ, उनको फॉलो कर सकता हूँ. मुझे इस वाचनालय से और जो भी यहाँ पे जो एक प्रोग्राम है, इस वाचनालय का जो प्रयास है, और विशेष करके बस एक ही छोटी सी बात मैं कहना चाहता हूँ. जितना तक मैंने अभी तक पढ़ा है, भाषा का भाव से बहुत गहरा संबंध है. भाव से संस्कृति का बहुत गहरा संबंध है. अगर हम भाषा को सफाई नहीं रखेंगे, जैसा आप लोग प्रयास कर रहे हैं निबंध के माध्यम से या इस वाचनालय के माध्यम से, कोई भी भाषा हो, हिंदी हो, मराठी हो, बहुत सारे शब्दों का ट्रांसलेशन नहीं हो सकता है. एग्जाम्पल, गुरु इज नॉट इक्वल्स टू टीचर, वो अलग ही सेंस हो जाता है. और जब हम इस भाषा की मर्यादा को अपने आने वाली पीढ़ी को नहीं दे पाते हैं, उसकी क्लीनलीनेस को अपनी आने वाली पीढ़ी को नहीं दे पाते हैं, तो कहीं ना कहीं हम अपनी संस्कृति को भी धीरे धीरे विलुप्त करने की कगार पे लेकर जाते हैं. तो इसलिए मैं सरकार और आप सभी लोगों का बहुत तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ कि आप लोगों के इस प्रयास से आगे आने वाली भावी पीढ़ियों का कोई भी भाषा हो, मराठी हो चाहे हिंदी हो चाहे अन्य हर जगह उसमें सफाई आएगी. और आगे चल करके हमारी जो संस्कृति है, हमारी जो सनातन संस्कृति है, उसके सही विचारों को सही मायने में एक बालक आगे लेकर के जा सकता है. इन्हीं सभी बातों को मैं फिर से आप सभी का आभारी हूँ और धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोज दाभाडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपण या ठिकाणी गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय यांनी आयोजित केलेल्या ॲडव्होकेट दादासाहेब तथा पोवा परांजपे व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत. ठाण्याबद्दलच्या वक्त्यांनी आपल्या सर्वांचं स्वागत केलेलं आहे. मी देखील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी व्यासपीठावरती धनश्री बेडेकर, संचालक रिच पब्लिकेशन, तसेच या वाचनालयाचे अध्यक्ष विक्रम दाभाडे, माझे मित्र चंद्रकांत गिटे, तसेच लायन्स क्लबचे सेक्रेटरी विजेंद्र कुशावह हे उपस्थित झालेले आहेत. तसेच आपण सर्व उपस्थित झालेला आहोत. वाचनालयाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर वाचनाची आवड या वाचनालयानं मला निश्चितच सन 1970 सालापासून दिलेले आहे. पूर्वी वाचनालय जे होतं ते दत्त मंदिरामध्ये होत असे. स्वर्गीय हरिभाऊ देशपांडे हे त्या ठिकाणी पेपर वगैरे, पुस्तकं वगैरे वाचायला त्यांच्या माध्यमातून मिळत असत. आम्ही इयत्ता 7वीला त्यावेळेस होतो. घरामध्ये पेपर वगैरे वाचायला मिळत नसल्यानं आम्ही त्या दत्त मंदिरात जाऊन देशपांडे साहेबांकडून पेपर घ्यायचं आणि वाचायचं. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्याकडे दिल्यानंतर ते व्यवस्थितपणा कसं ठेवायचं, पुस्तक कसं ठेवायचं हे निश्चितच त्यांनी आम्हाला त्यावेळेस दाखवून दिलेलं आहे. या मोफत वाचनालयासाठी आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक
कैलासवासी बाळासाहेब गोरे हे आणि मी बजाज या कंपनीमध्ये एकत्र कामाला होतो. बाळासाहेब गोरे काही काळ या वाचनालयाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. पण वाचनालयाचा प्रसार व्हावं, वाचनालयाला चांगल्या प्रकारे लोकांकडून आर्थिक सहकार्य मिळावं, वाचक वर्ग वाढावा यासाठी बाळासाहेब गोरेनं भरपूर मोठं सहकार्य केलं. आम्ही जेव्हा सकाळी 6च्या गाडीला फर्स्टशिपला जायचं तर एका पिशवीमध्ये बाळासाहेब गोरेंच्या सर्व पुस्तकं असायची. बजाज कंपनीमध्ये जे काही त्यांचे मित्र होते त्यांना त्यांनी सभासद करून घेतलं होतं. त्यांनी पहिलं पुस्तक वाचलं की दुसरं पुस्तक कोणतं पाहिजे ते विचारायचं आणि दुसऱ्या दिवशी बाळासाहेब त्या पिशवीमध्ये पुस्तक घेऊन त्या विभागातल्या त्या कर्मचाऱ्याला द्यायचं. म्हणजे एवढी ओढ, एवढी आपुलकी त्या वाचनालयाच्या सदस्यामध्ये आहे आणि होती आणि आहे. तसंच या वाचनालयाच्या माध्यमातून आता नवीन अरविंद कैलासवासी क्षमा अरविंद शाह सभागृहामध्ये UPSC आणि MPSC चे विद्यार्थ्यांना घडविले जात आहे. निश्चितच त्यामधून 50 ते 60 विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे गुण प्राप्त करून शासकीय नोकरी सेवेमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. नकळत या वाचनालयाचंच म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. आपल्या नगर परिषद तळेगाव दाभाडे याच्या माध्यमातून देखील UPSC आणि MPSCची स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग व्हावा या दृष्टीनं आपल्या राजेंद्र चौकातील दत्त मंदिरामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय गोपाले गुरुजी व मुख्याधिकारी साहेब यांनी जे वर्ग सुरू केलेले आहेत त्या ठिकाणी देखील अनेक विद्यार्थी अभ्यास करतात आणि ते देखील चांगल्या प्रकारे आपल्या तळेगावचं नावलौकिक करतात. असा तो नावलौकिक होत आहे त्याचा निश्चितच आपल्या सर्वांना आनंद होत आहे. मराठी भाषेला अभिभाषेचा दर्जा भेटला. काल सातोळकर सरांनी चांगल्या प्रकारे वक्तव्य करून आपल्याला मराठी भाषा म्हणजे काय आणि किती कुठपर्यंत कधीपासून मराठी भाषा सुरू आहे याचं विस्तृतपणे व्याख्यान त्यांनी दिलं. निश्चितच आपल्याला त्याची माहिती मला पोहोचलेली आहे. त्या माध्यमातून त्यांनी हे सांगितलेलं आहे केंद्राकडनं मराठी भाषेच्यासाठी 500 कोटी रुपये शासनाला प्राप्त होणार आहे आणि निश्चितच सातोळकर सर त्या कमिटीवरती आहेत. भविष्य काळामध्ये आपल्या गणेश गोपत वाचनाला त्याची संधी सुधारण्यासाठी संधी मिळेल असं मला वाटतं. मला या ठिकाणी आपण अध्यक्षपदाची भूमिका दिली त्याबद्दल मी आपलं कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. काही विद्यार्थी आता उशिरा आलेले दिसते, दोघं तिघ जण. ज्यांचं पुरस्कार घ्यायचं, बक्षीस घ्यायचं राहिलं असेल त्यांनी त्या मुलांनी कृपया लगेच पुढे यायचंय. लवकर. काव्याचा सत्कार विक्रमजी दाभाडे करतील. यानंतर शार्दुला सुरेश शिंदे. धनश्रीला विनंती करतो त्यांनी सत्कार करा. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आपण सर्वजण जी आतुरतेने वाट पाहत आहे त्या व्याख्यानमालेला रसिकांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. हो सर. व्यासपीठावरील मान्यवर आणि सगळे रसिक श्रोते नवीन अभिवादन. व्याख्याता म्हणून बोलायची पहिलीच वेळ असल्यामुळे मी एक स्पेशल परवानगी काढून बसून बोलण्याची विनंती केली होती. त्याचे 2 फायदे असतात. व्याख्यात्याचे लटपटणारे पाय दिसत नाही लोकांना आणि सगळ्यांपेक्षा जास्त वेळ बोलायचं असतं त्यामुळे जरा 2 तास टिकून राहतो. विनोदाचा भाग सोडला तर गणेश मोफत वाचनालय ही संस्था
105 वर्षांपेक्षा जास्ती वर्ष कार्यरत आहे. तळेगाव सारख्या सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत संपन्न अशा या गावामध्ये ही संस्था खूप दिमाखात उभी आहे आणि ज्ञानवर्धनाचं काम करते. त्याच्यासारखी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट कुठली नाही. या संस्थेच्या व्याख्यानमालेमध्ये मला बोलावलंय व्याख्यान देण्यासाठी, हे मी माझं भाग्य समजते. व्यासपीठावरचे सर्वच लोक माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, त्यामुळे माझ्या भाषणात काही येऊन राहिलं तर ती तुम्ही समजून घ्या अशी आशा व्यक्त करते. असा माझा जो विषय आहे पुस्तकाचा प्रवास. गेली 17 वर्ष जवळजवळ या प्रकाशन विश्वात मी काम करते आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव वाचकांकडनं येत असतात. त्यातलं काही दिवसांपासून आता पुरंदरे काकांनी म्हटल्याप्रमाणे कोण वाचतं आजकाल असा एक प्रश्न कायम विचारला जातो. या प्रश्नाची आता प्रकाशक म्हणून मला ऐकायची खूप सवय झाली. वाचतं का? मराठी वाचतं का कोणी? या सगळ्या प्रश्नांची जर आपण त्याचा पोहापोह केला किंवा त्याच्या खोलात जायचं ठरवलं तर आपल्या असं लक्षात येतं की हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य अशासाठी, पूर्ण सत्य म्हणजे कोणी वाचत नाही आणि अर्धसत्य म्हणजे या समाजामध्ये वाचनाची परंपरा अगदी व्यवस्थित टिकून आहे. त्याशिवाय आपण इथे सगळेजण वाचनालयामध्ये बसलेलो नाही आहे. व्याख्यानमालेसाठी ही सगळ्यात पहिली महत्त्वाची. मी अनेक वेळा हा प्रश्न आल्यानंतर खूप सौम्यपणे उत्तर द्यायचा प्रयत्न करते आणि मग थोड्या वेळाने माझा संयम संपला की म्हणते की आमचं काहीतरी प्रकाशक म्हणून दुकान चालू आहे म्हणजे काहीतरी लोक वाचत असतील ना, असं शेवटी म्हणते मी आणि मग तो विषय थांबवतो. पण या पुस्तकांचा जो प्रवास होतो तो प्रवास कसा होतो हे बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं आणि त्या प्रवासावर प्रकाश टाकण्याचा मी या ठिकाणी काही प्रयत्न करते आहे. आपलं सगळ्यांना माहिती आहे की पुस्तक हे लेखक लिहितो, प्रकाशक प्रकाशित करतो, पुस्तक विक्रेता ते आपल्यासारख्या वाचकांपर्यंत पोहोचवतो, आपल्या हातात प्रत्यक्ष पुस्तक येतं आणि इथं पुस्तकाचा प्रवास संपतो असं आपल्याला वाटतं. तो प्रवास इथे संपतो का नाही संपत, इथे आपण थोड्या वेळाने पुढे जाऊच. मला असं वाटतं की पुस्तक प्रवास करताना कुठल्या कुठल्या टप्प्यांमध्ये प्रवास करतं त्याबाबत काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. पुस्तक हे अत्यंत गंभीर प्रकारचं माध्यम आहे असं मानलं जातं. आपण सगळेजण आजकाल असं वाचतो, बरोबर आहे ना? पण पुस्तक असं वाचावं लागतं. असं वाचल्यानंतर आपलं जे डोळे आणि आपले हात यांचा जो समन्वय, ज्याला सायकोलॉजिकल टर्मिनॉलॉजीमध्ये हँड अँड आय कोऑर्डिनेशन म्हणतात, त्यामुळे माणूस अधिक जास्त प्रगल्भ होतो असं सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. याचा अर्थ पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे, कारण आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण ही सगळी पुस्तकं मुळात जन्माला कशी येतात असा प्रश्न अनेक वेळेला पडतो. या सगळ्या पुस्तकाच्या प्रवासाचे 5-6 टप्पे आहेत. त्यातला सगळ्यात पहिला टप्पा असतो पुस्तकाचा विषय कसा ठरतो किंवा पुस्तक जन्माला कसं येतं. मी शक्यतो माझ्या सगळ्या बोलण्यामध्ये उदाहरणं देऊन सांगण्याचा प्रयत्न करीन. इथे मला 2 महत्त्वाच्या पुस्तकांची उदाहरणं द्यावीशी वाटतात. ती जागतिक पातळीवर खूप नावलौकिक मिळवलेली पुस्तकं आहेत. त्यातलं एक पुस्तक आहे मेड इन जपान. तुमच्यापैकी काही जणांनी ते पुस्तक बघितलं असेल, वाचलंही असेल. आणि दुसरं पुस्तक आहे इन सर्च ऑफ एक्सलन्स. मराठी पुस्तकांकडे मी येणारच आहे, सुरुवात तिथून करते. आपण ग्लोबलकडनं लोकलकडे येऊया. मेड इन जपान या नावामध्येच आपल्याला समजतं की ते जपानच्या विचारसरणीशी निगडीत असलेलं असं काहीतरी पुस्तक आहे. मी जेव्हा मॅनेजमेंट शिकत होते त्यावेळेला आम्हाला डिफरन्स बिटवीन
जॅपनीज मॅनेजमेंट अँड इंडियन मॅनेजमेंट, अमेरिकन मॅनेजमेंट, अशा प्रकारचा एक प्रश्न असायचा आणि त्याला 15 मार्क असायचे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला ती 2 पुस्तकं वाचावी लागायची आणि आम्ही ती एकदा वाचावी तशी अपेक्षा त्या सगळ्या शिक्षकांची असायची. पण तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल, ही 2 पुस्तकं वाचल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही पुस्तकं परत परत वाचली पाहिजेत आणि खरोखरच त्या 2 वर्षांमध्ये आमची त्या दोन्ही पुस्तकांची पारायण झाली. आता ते का झालं, कसं झालं? एखादी गोष्ट जेव्हा जन्माला येते ना, त्याची कथा फार रंजक असते. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जपान पूर्णपणे बेचिराख झालेला आपल्याला इतिहासात आपण शिकलेलो, हिरोशिमा आणि नागासाकीवरची जी सगळी आक्रमणं होती ती अत्यंत क्लेशकारक होती जपानी लोकांवर झाली. त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी प्रेरणा घेऊन फिनिक्स पक्षासारखी भरारी मारून एक अशा प्रकारचं राष्ट्र तयार करण्याचा पण केला आणि खरोखरच त्या प्रकारचं राष्ट्र त्यांनी उभं करून दाखवलं. 70 सालच्या दशकामध्ये हे पुस्तक आलं, मेड इन जपान. मेड इन जपानमध्ये सोनी हा जो ब्रँड आहे, जो आपण अनेक वर्ष आपल्या घरांमध्ये असलेले टेप रेकॉर्डर्स किंवा 90च्या दशकांमध्ये आपल्याकडे वॉकमन होते छोटे, तो वॉकमन कुठल्या कंपनीचा आहे तर 2च होते, एक व्हिडिओकॉन इंडियन आणि दुसरा जॅपनीज सोनी. तर इतकी मोठी ही दर्जासाठी नावाजली जाणारी कंपनी, त्यांनी तयार केलेलं सोनी नावाचा हा जो ब्रँड आहे, तो ब्रँड जगभर पोचावा म्हणून मेड इन जपान नावाचं पुस्तक त्यांच्या संचालकांनी, म्हणजे ओकियो मोरिता त्यांचं नाव, त्यांनी लिहिलं असावं असा प्राथमिक कयास अनेक लोकांचा असतो. पण ते खरं नाही. सत्य असं आहे की त्या पुस्तकामध्ये त्यांच्या राष्ट्रानं पुढं गेलेल्या प्रवासाची सूत्र मांडण्याची पूर्णपणे सोय करून ठेवलेली आहे. ज्यांनी हे पुस्तक वाचलं असेल त्यांच्या लक्षात येईल की जॅपनीज फिलॉसॉफी, जी बुद्धिस्ट फिलॉसॉफीवरती पूर्णपणे आधारित आहे, त्याचं संपूर्ण दर्शन त्या सगळ्या पानापानांमध्ये होत राहतं. म्हणजे ज्यावेळेला पुस्तक प्रकाशित झालं, पुस्तक जगभर पोहोचलं, त्यावेळेला सोनीचं ब्रँड प्रमोशन न होता वास्तविक पाहता जपानचं हिरोशिमा आणि नागासाकीच्या बेचिराख झालेल्या सगळ्या काय विपन्न अवस्थेकडनं संपन्नतेकडे आम्ही प्रवास कसा केला हे सांगणारी गोष्टच त्या ओकियो मोरितांनी लिहिली होती. याचा अर्थ असा की एखाद्या देशाची प्रतिमा उंचावणारं ते पुस्तक. आता एवढं जर ते पुस्तक जगभर पोहोचलं असेल तर जगातली प्रबळ महासत्ता असलेलं अमेरिका हे राष्ट्र कसं काय मागे पडेल? त्यांना प्रत्युत्तर द्यायचं होतं. त्यामुळे त्यांनी इन सर्च ऑफ एक्सलन्स नावाचं पुस्तक लिहिलं. ही दोन्ही पुस्तकं आम्हाला अभ्यासाला असल्यामुळे त्या दोन्ही पुस्तकांच्या विचारसरणीमधला फरक आम्हाला कळत होता. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फरक जेव्हा आम्ही लक्षात घेतला तेव्हा लक्षात आलं की एक पुस्तक हे जगभरातल्या लोकांच्या मनामध्ये विचार पेरू शकतं, एखाद्या राष्ट्राची प्रतिमा उंचवू शकतं आणि त्या राष्ट्राची उंचावलेली प्रतिमा मोडून काढण्यासाठी एखाद्या बलाढ्य देशाला अजून एक पुस्तक लिहावं लागतं. आता हे उदाहरण इतिहासातलं खूप मोठं उदाहरण आहे असं मला वाटतं. अशा पुस्तकांच्या जन्मकथा खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. आता आपण दुसऱ्या त्याच्या स्टेपकडे, त्याच्या पायरीकडे जाऊया. दुसरे महत्वाचे हे असते ते म्हणजे लेखन पुस्तकाचं. आपण आता जागतिक प्रकारचं एक उदाहरण बघितलं. आता आपण एकदम थोडंसं लोकल लेवलवर रादर तळेगावमध्ये राहणाऱ्या एका लेखकाचं उदाहरण घेऊया. तुमच्या समोरची व्यक्ती बोलते तिचंच उदाहरण घेऊया. गेल्या 15 वर्षामध्ये मी आणि माझ्या कंपनीतल्या माझ्या सहकाऱ्यांनी अनेक प्रकारची पुस्तकं अनेक कंपन्यांसाठी आणि अनेक संस्थांसाठी लिहिली, निर्माण केली आणि ती वितरितही केली. आमच्या कामाचं स्वरूप थोडंसं वेगळं असल्यामुळे ते तुम्हाला सांगावं असं वाटतं. या सगळ्या प्रवासामध्ये असं आम्हाला खूपदा, ज्याला असाइनमेंट्स असं म्हणतात, असाइनमेंट्स मिळायच्या की अमुक प्रकारच्या माणसाचं चरित्र आपल्याला लिहायचं आहे. लहानपणापासून वाचनाची परंपरा असलेल्या घरात माझा जन्म झालेला.
माझे दोन्ही आजोबा शिक्षक, माझे आई वडील दोघेही जण चांगले वाचक, माझ्या बहिणीचंही वाचन अतिशय चांगलं आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा या प्रकारच्या असाइनमेंट्स यायला सुरुवात झाली तेव्हा मला असं वाटलं की हा काहीतरी एक माणूस काहीतरी कर्तृत्व गाजवतोय, त्याच्याकडे जायचं, त्याच्याकडे आपण ते रेकॉर्ड करायचं, तो काय बोलतो ते सगळं शब्दांकन करायचं आणि त्याचं पुस्तक लिहायचं. जसं सोपं आहे, ठीक आहे, म्हणजे वेळखाऊ आहे पण ते सोपं आहे. प्रत्येक वेळेला हा प्रवास इतका सोपा नसतो. ही जी मिळालेली असाइनमेंट होती ती होती एका मोठ्या माणसाची. मोठ्या म्हणजे किती, तर जागतिक पातळीवरती मोठ्या माणसाची. आता त्या माणसाचं मला काही टेक्निकल कारणांसाठी नाव नाही सांगता येणार, पण मार्केटिंगसाठी अत्यंत विख्यात असलेल्या एका ब्रँडच्या 65 देशांचे प्रमुख असलेल्या माणसाचं आत्मचरित्र लिहिण्याची जबाबदारी मला आली. आता त्या आत्मचरित्र लिहिताना म्हणजे तोपर्यंत म्हणजे तुम्ही आता टाळ्या वाजवल्यात त्यामुळे मला फार आनंद झालाय, पण ती परिस्थिती ते असाइनमेंट मिळाली तेव्हा नव्हती. कारण 65 देश म्हणतात कशाला, ज्या देश एक आपल्या भारत देशाची सीमाही ओलांडली नाहीये अशा व्यक्तीला तेव्हा 65 देशांच्या प्रमुखाच्या नजरेत न की जो आपल्यापेक्षा वयाने किमान 25 वर्ष मोठा आहे आणि त्याचं शिक्षण अर्थातच आपल्यापेक्षा जास्ती आहे, अशा माणसाचं आत्मचरित्र लिहायचं. त्यामुळे मला प्रचंड दडपण आलं. पण अर्थातच असं लक्षात आलं की काहीतरी देतील ना, मटेरियल देतील आणि मग आपण त्यातून तयार करायचं. मॅनेजमेंटचे स्टुडंट असल्यामुळे डोक्यात विचित्र अशी हवा असतेच काही ना काहीतरी, की आपल्याला सगळं येतच म्हणजे. असं नसतं, उतरवतात लोक हवा अशी सगळी. माझी तुमची पहिली मीटिंग जेव्हा झाली तेव्हा त्यांनी मला 4 पानी असं एक A4ची 4 पानं दिली आणि त्यांनी सांगितलं की हे मुद्दे, या मुद्द्यांवर तुम्ही लिहायचं. तरी माझ्या डोक्यात असं की आता हे मुद्दे मी समोर ठेवीन, मग ते बोलतील, मग मी रेकॉर्ड करेन आणि मग मी ते लिहीन, असंही नव्हतं. कारण त्या प्रमुखांना त्या दिवशी जो वेळ होता त्याच्यानंतर डायरेक्ट 6 महिन्यांनी वेळ असणार होता. आणि मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मग आपण ऑनलाईन करायचं आहे का सेशनचं, तर त्यांच्या त्याही काही वेळा मिळण्यासारख्या नव्हत्या. मग त्यांच्या भारतातले जे प्रमुख आहेत त्यांनी मला सांगितलं की धनश्री हे आपल्यालाच लिहायचं आहे. पण आपल्याला लिहायचं म्हणजे त्यांचं चरित्र आपण कसं लिहिणार. हे आत्मचरित्र हे काही असं आत्मचरित्र नाही की ते कुठल्या शाळेत गेले, कुठल्या प्रकारची प्रेरणा त्यांना कुठं मिळाली, हे लिहायचं नाही आहे. म्हणलं मग काय लिहायचं आहे, तर ते म्हणले की ते ज्या प्रकारची संकल्पना या 65 देशांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतायत ती संकल्पना आपल्याला लिहायची. मग म्हटलं बरं, मग त्याचं मला कोण म्हणजे मटेरियल कोण देणार, मी देणार म्हटलं बरं ठीक आहे. मग त्यांनी त्यांचं ते कॉर्पोरेट स्टाईल एक मॅरिएट हॉटेलमध्ये एक कॉन्फरन्स रूम बुक केली आणि दिवसभर मी आणि ते CEO भारताचे असं मी बसलो. ते कागदच्या कागद माझे संपत होते आणि मला काही केलं क्लू लागत नव्हतं की हे कसं लिहायचं. मग माझ्या असं लक्षात आलं की 18 चॅप्टर्स आपल्याला लिहायचे आणि त्याचे 3000 शब्दांचा एक चॅप्टर, असे 18 चॅप्टर्स लिहायचे. कारण त्यांच्या थेअरीमध्ये 18 प्रिन्सिपल्सची त्यांची थेअरी होती. याचा अर्थ 18 चॅप्टर्स लिहिणं भागच होतं. म्हणजे मी म्हटलं तर मी 30 गाळून टाकले होते असं काही त्याच्यात परवानगीच नव्हती. म्हणजे थेट लिहिताच मला दिसायला लागली 18 चॅप्टर्स आणि 18 अध्याय. आणि मग म्हटलं आता आपल्याला ही जबाबदारी मिळाली आहे आणि आपण आता हे शिवधनुष्य पेलायचं आहे तर आता लागायचं कामाला. साधारण 4-5 महिने मला तयारीसाठी मिळणार होते. 4-5 महिने अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला कुठल्या प्रकारे अभ्यास करायचा. मग म्हटलं की आपण जर देशाची सीमा ओलांडली नाहीये तर मग आपण इतर देशांच्या पर्स्पेक्टिव्हमधून कसं लिहू शकणार. मग मी थोडासा अभ्यास केला. माझ्या असं लक्षात आलं की ते ज्या देशांमध्ये त्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स मागवले त्याच्यात असं लक्षात आलं की त्यांचं ज्या देशांमध्ये मुख्य मार्केट आहे ते मार्केट असलेले देश कुठले आहेत. मग उलटा प्रवास सुरू झाला की तिथं असलेली विचारसरणी कुठली आहे. कम्युनिस्ट आहे, बुद्धिस्ट आहे, हिंदुत्ववादी आहे, सेक्युलर आहे, कुठल्या प्रकारची विचारसरणी तिथं मांडली जाते. मग तो अभ्यास ती टिपणं सुरू झाली. मग बोलता बोलता त्यांच्या CEO ने मला सांगितलं की ते कुठल्या तरी साने गुरुजींच्या प्रभाव असलेल्या एका शाळेमध्ये शिकायला होते लहानपणी. गावाचं नाव हे काहीतरी सांगितलं त्यांनी मला. मग
माझ्या असं लक्षात आलं की साने गुरुजींच्या शाळेतली प्रार्थना आणि साने गुरुजींच्या विचारसरणीमध्ये असणाऱ्या गोष्टी आणि त्यांचे ज्या देशांमध्ये हे सगळा प्रभाव आहे हे सगळं आपल्याला आता जोडायचं आहे. म्हणजे लेखकाला नाना कळा कशा सोसाव्या लागतात याची तुम्हाला मी जाणीव करून देते. मग त्याच्यात असं कळलं की हे सगळं मलेशियन कंट्रीजमध्ये वगैरे जास्त आहे. तर हे मलेशिया कुठं आलं ते बघितलं मॅपमध्ये. मग तिथं काय असतं, तिथं कुठल्या प्रकारचं, चायनीज लोक पण त्यांच्यामध्ये आहेत. असं करत 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 तो डेमोग्राफिक अभ्यास तयार झाला. मग मी त्यांना स्वाभाविकपणे पहिला प्रश्न असा विचारला होता की या पुस्तकाचा वाचक कोण असणार आहे. कारण ज्याला लिहायचं आहे त्याला मुळात त्याचं वाचक कोण आहे हे आधी कळलं पाहिजे. मग त्यांनी मला सांगितलं की हे पुस्तक असं साध्या लोकांसाठी नाही आहे मॅडम. म्हटलं मग कोणासाठी? हे पुस्तक फक्त कॉर्पोरेटमधल्या सीईओज वगैरे लोकांसाठी. म्हटलं अहो तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलेला आहात, हे मला जमणं शक्य नाही आहे. कारण हे कसं शक्य आहे, हे सगळं मला जुळवताच येणं शक्य आहे. ते म्हणाले अहो येईल, तुमचं ते आधीचं तुम्ही सबमिट केलेलं जे लेखन होतं ते त्यांना आवडले आणि त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलं, त्यामुळे तुम्हाला ते येईल. ठीक आहे म्हटलं. मग माझ्या सुदैवाने मला खूप लहान वयापासून कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या खूप मोठ्या बिग बॉसेसना भेटायची संधी प्राप्त झालेली होती. त्याचा कुठेतरी अनुभव माझ्या गाठीशी होता की ही लोक कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचतात, यांना कुठल्या प्रकारची माहिती हवी असते, त्यांना कुठल्या प्रकारची माहिती नसते. ती गोष्ट त्या पुस्तकामध्ये आली तर ती त्यांना इंटरेस्टिंग वाटेल. हा किती उलटा प्रवास सुरू झाला होता. इथे माझं मार्केटिंगचं स्किल पणाला लागलं. मग माझ्या मनात असा विचार आला की हे गृहस्थ भारताचे प्रतिनिधी आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्यांना भारतीय म्हणून कुठेतरी हेटाळणी केली जात असणारच. म्हणजे याचा अर्थ असा की ह्यांच्या लेखनामध्ये आपल्याला भारताची प्रतिमा उंचावणारं असं काहीतरी लिहावं लागेल. सुदैवाने परत एकदा माझे वाचनाचे संस्कार मला साथ दिली त्यांनी. भगवद्गीता, पातंजली योगसूत्र, अष्टावक्र गीता आणि बुद्ध अर्थातच. या 4 ग्रंथांपैकी बुद्ध हा जगभर पसरलाय, गीता थोडी त्याच्यानंतर खालोखाल पसरले, पण पातंजली योगसूत्र आणि अष्टावक्र गीता ही काही जगभरातल्या सीईओजना नक्की माहिती नाही, हे माझ्या लक्षात आलं. मग ते सगळे बिंदू जोडून अशा पद्धतीने ते सगळं पुस्तक खरोखर परमेश्वरी कृपेने आणि सद्गुरू कृपेने आकाराला आलं. 3000 शब्दांचा एक लेख, असे 18 चॅप्टर्स माझ्याकडनं लिहून घेतले गेले. आणि लिहून झाल्यानंतर जसं मी आता इथे व्याख्यानासाठी आले तर मी कायम असं काय म्हणतात त्याला डिफिडंट मोडमध्येच असते. मला असं वाटलं की व्याख्यानाला आपलं कोण ऐकणार भाषण, आपल्याला काय स्टेटसच नाही काय नाही वगैरे असं मला सारखे विचार असतात. तसं माझं पुस्तक लिहून झालं की आपण ते लिहिलंय खरं, पण आता हे कोण वाचणार, म्हणजे आपला झालाय प्रयत्न चांगला, ठीक आहे. मग त्यांनी मला बालेवाडीच्या एका कार्यक्रमामध्ये त्या पुस्तकाच्या इनॉग्रेशनला बोलवलं. आता इथे एक व्यावसायिक गणित सांगायला हरकत नाही की अशा प्रकारची पुस्तकं जेव्हा लिहायची असतात त्यावेळेला लेखकाचं नाव हे अज्ञात असतं, त्याला घोस्ट रायटिंग असं म्हणतात. तशी मी घोस्ट रायटर होते, म्हणजे मी अस्तित्वात नव्हते, मी कुठेतरी अशीच प्रेक्षकांमध्ये बसलेले होते. आणि मी लिहिलेलं जे नाना कळा सोसून लिहिलेलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं तिथं प्रकाशन होणार होतं. ते प्रकाशन झालं, मी तुमच्यासारख्याच टाळ्या वाजवल्या आणि म्हणलं आता झाला कार्यक्रम, जेवण करायचं आणि जायचं. बाहेर जाते तर बालेवाडी, म्हणजे तुम्ही बालेवाडीचं स्टेडियमची व्याप्ती तुम्ही विचार करू शकता. तिथे मी लिहिलेल्या त्या पुस्तकाचे साधारणपणे 20,000 कॉपीज दिसत होत्या, 20-25,000 कॉपीज. आणि मला असं वाटलं की बापरे, यांनी हे परत डिफिकल्ट विचार, कारण यांनी छापले पण यांनी पुढे घेतलं नाही तर काय करायचं. मी म्हटलं आता आपण थांबलोच आहे तर बघूया की हे कोण घेतं. आणि ते खरोखरच पुढच्या 15 ते 20 मिनिटामध्ये तिथल्या सगळ्या कॉपीचं डिस्ट्रीब्युशन झालेलं होतं. मी म्हटलं बहुतेक हे त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून काहीतरी भेट वगैरे दिलेलं असेल, असं काहीतरी असेल म्हणून हे विकलं गेलं असेल. अशा सतत डिफिडंट कल्पनेमध्ये असताना 2 महिन्यांनी माझ्यापर्यंत बातमी आली की त्याच्या पुढच्या 1,00,000 कॉपीजची त्यांनी मुद्रण केलं आणि ते पुस्तक अनेक लोकांपर्यंत पोहोचलं. त्या पुस्तकाचं नाव मला रिव्हील नाही करता येणार, त्याबद्दल क्षमस्व, कारण ते तसं आम्हाला परमिशन नसते, कारण आमची तशी ॲग्रीमेंट्स झालेली असतात त्या लोकांना. पण एक लेखक ज्या वेळेला लेखनाचा विचार करतो त्यावेळेला त्याला किती व्यवधानं सांभाळावी लागतात
याचं एक उदाहरण म्हणून मला तुम्हाला ही गोष्ट सांगावीशी वाटते. याच्यानंतरचा एक अतिशय महत्वाचा टप्पा असतो की जो खूप जणांच्या लक्षात येत नाही. पुस्तक लेखकांना लिहून झाल्यानंतर त्यावर कोणीतरी संपादकीय संस्कार करावे लागतात. असे कितीतरी लेखक आम्हाला भेटतात. मी गेल्या 15-16 वर्षामध्ये म्हणजे गेल्या खरं तर 10 वर्षांमध्ये 500हून जास्त पुस्तकांची निर्मिती केली आहे. पण त्याच्यात इतके लेखक मला भेटले जे माझ्या लेखनात तुम्हाला काही संपादन करायची काही गरजच नाही. तर मी म्हटलं की असं नसतं. एक लेखकाचा एक भर असतो. भर या शब्दाचा अर्थ काय? भरात आपण एखादी गोष्ट भरात करतो. ते वेडात मराठे वीर दौडले सारखाच तो कुठेतरी भर असतो. तर लेखकाला उर्मी दाटलेली असते, त्याने लिहून ठेवलेलं असतं. काही सुज्ञ लेखक ते लिहिलेलं परत वाचतात, पण काही लेखक हे इतक्या अति आत्मविश्वासाने तसंच्या तसं प्रकाशकांकडे लिहून टाकतात. आणि त्यांची अशी धारणा असते की याच्यावर काही करायला लागणार नाही, असं छापून टाका. तुम्हाला मी अतिशय आवर्जून सांगते की तुम्ही जी सगळी पुस्तकं, आता आपण वाचनालयात बसलेलो आहोत, जी सगळी पुस्तकं तुमच्या हातामध्ये येतात त्यामध्ये जेवढं लेखकाचं श्रेय असतं त्यापेक्षा किंवा त्याच्या बरोबरीने त्यावर संपादकीय संस्कार करणाऱ्या संपादकांचंही तितकंच कौतुक त्याच्यामध्ये असतं. आपल्याला आवडणारे सगळे लेखक, अगदी पु ल देशपांड्यांपासून ते काय कुठले आत्ताच्या लेखकांपर्यंत कोणाचीही जर तुम्ही नावं घेतलीत तर तुमच्या लक्षात येतं की ह्यांचं कोण लेखन आता एडिट करत असेल. तर तसं नसतं. त्याच्यावर खूप काम केलं जातं आणि तोच चांगला वाचन संस्कार असतो. जसं एखादं नाटक बसतं आणि कितीही कसलेला नाटक अभिनेता, नाट्य अभिनेता जरी असला तरी तो दिग्दर्शक सांगतो त्याचप्रमाणे तो त्याचा अभिनय करतो. तसं संपादकाच्याकडे त्या लेखकाच्या सगळ्या नाड्या असतात. त्या गोष्टी संपादित करून करून मी इथे माझी संपादक मैत्रीण बसलेली आहे. तिच्या आणि माझ्या गप्पांचा, चहाचा नेहमीचा विषय असतो की एखादं स्क्रिप्ट आमच्या हातामध्ये आलं की आम्ही त्या माणसाचा स्वभाव सांगू शकतो. त्याने वाचलेली, त्याने वापरलेले जे वाक्प्रचार आहे, त्याने वापरलेली जी भाषा आहे, त्या भाषेमध्ये आम्हाला सहज कळून जातं की हा माणूस विचार कसा करतो. कारण तोच संपादकीय संस्कार करण्याची ती टप्पा असतो. इथे मला एक छोटीशी गंमत सांगावीशी वाटते. मी आता जिचा उल्लेख केला ती माझी मैत्रीण योगिता वैद्य. आम्ही दोघींनी मिळूनच या व्यवसायाला सुरुवात केली. तिच्याकडे एक गीता बौद्ध नावाचं पुस्तक संपादनासाठी आलं होतं. नाव जरी त्याचं मराठी देवनागरीतलं लिहिलेलं आणि मराठी वाचायला किंवा संस्कृत वाटणारं असं जरी असलं तरी पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं. आज मुद्दामून ते पुस्तक आम्ही डिस्प्ले करायला पण आणलेलं आहे. तुम्ही सगळं झाल्यानंतर अगदी आवर्जून ते पुस्तक बघा. त्या पुस्तकाचं साधारण A4 साईजचं पुस्तक आहे आणि त्याची फार नाही 524 इंग्लिश पानं. आता इतकं मोठं ज्या वेळेला बाळ येतं त्यावेळेला परत असं असतंच ना की लेखकांना वाटत असतं की अरे आमच्या याच्यावर काही करायची गरज नाही. पण आमचे हे लेखक फार सुज्ञ होते. त्यांना माहिती होतं की याच्यावर संपादकीय संस्कारांची गरज आहे. ते पुस्तक लिहिताना त्याच्यावर मी त्या पुस्तकाच्या जन्मावर मी एक दिवाळी अंकात एक लेख लिहिला होता साप्ताहिक विवेकमध्ये. तर त्या पुस्तकाच्या जन्मासाठी त्या लेखकाने 27 वर्ष काम केलं होतं. म्हणजे एक पुस्तक इतक्या प्रकारच्या पद्धतीने ते तयार होऊ शकतं. आता ते जरा गृहस्थ ते तर 27 वर्ष ज्यांनी इतका ध्यास घेऊन ते केलं असेल तर तुम्ही विचार करू शकता की ते किती आग्रही असते. आमची संपादकीय मैत्रीण दरवेळेला त्यांच्याकडे जाऊन आली. त्यांची शनिवारची वेळ असायची. शनिवारचा दिवस म्हटला की योगिता चला जेवायला जाऊया, कारण मूड इतका गेलेला असायचा. इतका वाईट चेहरा करून यायची आणि म्हणायची हे सगळं एकतर गीता बौद्ध म्हणजे सगळं इतकं अवघड आहे आणि ते इतकं एडिट करायला लागणार आहे, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. मग पण ते सगळ्या योगिताने सांगितलेल्या सगळ्या सूचना ऐकण्यासाठी ते उत्सुक आणि तयार होते. ही लेखक म्हणून असलेली फार महत्वाची गोष्ट आहे. अनेक लेखक त्यासाठी तयार नसतात आणि ती खूप चुकीची गोष्ट आहे. त्यांनी एक दिवशी, आणि ते खूप चिकित्सक आहेत, म्हणजे ते आता जरी इथे बसले असते तरी मी हे वाक्य सहज म्हणले असते, त्यात मला भीतीचं काही कारण नाही. उदय करंजकर असं त्यांचं नाव आहे. तुम्ही ॲमेझॉनवरही जाऊन बघितलं तर ते पुस्तक बेस्टसेलर म्हणून तुम्हाला दिसेल. ते खूप सुंदर विकलं जाणारं पुस्तक. एक दिवशी योगिता तणतणत आली आणि मला म्हणाली त्यांनी 75 पानांचा चॅप्टर मला त्यांनी 50 पानात करायला सांगितलं.
मी म्हटलं तू 25 पानं कशी कापणार आहेस? ती म्हटली ती कापली आहेत. म्हटलं अरे वा छान, हा मूड जातानाचा होता. तिथून आली परत. त्यावेळेला चेहऱ्यावरती असे नेहमीच्या सन्मानचे जसे भाव असायचे असे होते. आणि मला म्हणाली सरांनी मी 75 पानांचं पुस्तक चॅप्टर 50 पानांवर आणलाय आणि सरांनी तो नाकारलाय आणि तो परत 50 वरून तो 85 वर नेलाय. मी म्हणलं आता काय करणार? ती म्हणली काय नाही, आता परत काम करणार. संपादकाला इतकं अथक काम करावं लागतं. हे पुस्तक योगिता जवळजवळ 1.5 वर्ष संपादित करत होती आणि बाकी तिने नंतर आयुष्यात अनेक पुस्तकांवर काम केलं. पण हे पुस्तक तिच्या हातून जेव्हा झालं तेव्हा मी तिला म्हटलं की ही खरोखर परमेश्वरी कृपा आहे तुझ्यावरती की इतकं सुंदर विषयावरचं आणि इतकं सुंदर संपादन झालेलं पुस्तक तुझ्या हातून संपादित झालं. जी गोष्ट संपादनाची असते तीच मुद्रित शोधनाची असते. मुद्रित शोधन म्हणजे शुद्ध लेखन. आपल्याला वाटतं ते काय शाळेतल्या एखाद्या शिक्षकांना देऊन टाकायचं. आमच्याकडे असे खूप लोक येतात आणि ते म्हणतात की मी लिहिलंय ते आणि आमच्याकडे ते मराठीचे शिक्षक आहेत त्यांच्याकडे मी सगळं तपासून घेतलंय काय तुम्हाला बघावंच लागणार. मी म्हटलं बरं ठीक आहे ठेवा. मी सगळ्यांना आता खूप पेशंटली हँडल करायला शिकली. मग ते ठेवतात, मग आम्ही आमचं वाचायला लागतो. मग आम्हाला लक्षात येतं की शासनाने सांगितलेले जे अपडेटेड जे शुद्ध लेखनाचे नियम आहेत त्याच्यामध्ये तज्ज्ञ हा शब्द तज्ज्ञ नाही लिहिताय, तो अर्धा आणि ज्ञ पूर्ण लिहावा लागतो कारण तो नियम आहे. तशा पद्धतीचं झालेला आहे. आता तो एक काय म्हणतात त्याला ते तुम्ही नाकारू शकत नाही. असे अनेक गोष्टी आम्हाला सापडतात. मग तो लेखक अनेक वेळेला तणतणतो की अरे ह्याला काय अर्थ आहे. बरं तुमच्या माहितीसाठी सांगते की संपादक शुद्धलेखन बघत नाही. संपादकाकडं व्याकरण बघणं, त्याचा पूर्णपणे समग्र अवलोकन करून ते पुस्तकातनं कुठल्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत ना, कुठल्या जातीविषयक भावना दुखावल्या जात नाहीत ना, किंवा कुठल्याही प्रकारचे वाद अननेसेसरीली कॉन्ट्रोवर्सी ज्याला म्हणतो असं काही होणार नाही ना. आणि मुळात तुम्ही पहिल्या पॅरेग्राफमध्ये अमुक म्हणले, 4थ्या चॅप्टरमध्ये तुम्ही याच्या उलटं म्हणताय असं जो चुका दाखवतो त्याला संपादक म्हणतात. आणि हे काम प्रकाशक करत नसतो, हे काम फक्त संपादक करत असतो. ते संपादन करून झाल्यानंतरचं शुद्ध लेखन बघण्याचं काम मुद्रित शोधनाचं असतं. आणि ते मुद्रित शोधन करणारी जी लोक आहेत त्यांचा तर बऱ्याच वेळेला भाव वेगळाच असतो अजूनच. कारण त्यांचे स्क्रिप्ट जे असतात त्या स्क्रिप्टमध्ये अशा लाल खुणा असतात फक्त. आणि लाल खुणा म्हणल्यावर आपल्याला शाळेतला पेपरच आठवतो फक्त. पण आम्हाला आता आजन्म सवय झाली सारखेच लाल, आमच्याकडे लाल पेनच जास्ती असतात त्या डेस्कवरती. पण एक पुस्तक ज्या वेळेला तुमच्या हातात पडतं त्यावेळेला प्रकाशन संस्थेमध्ये प्रकाशकासकट प्रकाशक, संपादक, मुद्रित शोधक आणि परत एकदा लेखक असं जवळजवळ 5-6 वेळा वाचल्यानंतर ते प्रकाशित होतं. हे नेहमी लक्षात ठेवा. एखाद्या पुस्तकावर जेव्हा आपण अशी पटकन टीका करतो त्यावेळेला त्या सगळ्यासाठी घेतलेल्या ज्या नाना कळा असतात त्याचाही थोडा कधीतरी विचार करा. त्याच्यासाठी काहीतरी कुणीतरी श्रम केलेले असतात याचीही कुठेतरी जाणीव असू द्या, अशी एक या सगळ्या याच्या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करेन. त्याच्या पुढचा जो टप्पा असतो तो असतो डिझायनिंगचा. या डिझायनिंग म्हणजे पुस्तक कसं दिसेल. आता आपल्याला डिझायनिंग म्हटल्यानंतर ही जनता सहकारीची समजा बँकची जाहिरात असेल तर आपल्याला वाटतं की जाहिरातीत डिझायनिंग असतं, पुस्तकात काय डिझायनिंग असतं, त्यात काय नुसतं असं रनिंग बटन तर लावायचं असतो. नाही ना, आमच्यासारखे प्रकाशक वेगळा विचार करतात. तो असा असतो की जेव्हा आत्ताचे वाचक असं वाचतात त्यावेळेला त्यांना तिथून इथं आणायचंय याचा अर्थ आपल्याला काहीतरी एक विशेष प्रयत्न करावा लागतो जो डिझायनिंग मधनं तयार होतो. मग त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आम्ही गेल्या 16 वर्षात शिकत गेलो. मग आम्ही अनेक वाचकांचे सर्व्हिस केले. माणसं कसं पुस्तक वाचतात. तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल, अनेक महोत्सवांमध्ये, पुस्तक महोत्सवात किंवा साहित्य संमेलनात मी फक्त पुस्तकं बघायला जाते, घ्यायला विकत घ्यायला वाचायला नाही, बघायला जाते. किंवा अनेक इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत अनेकदा असं जाणवतं की त्याची जी चित्रमय मांडणी असते त्यातनं आम्ही खूप शिकतो. भारतामध्ये अजून मराठीमध्ये किंवा देवनागरी भाषा म्हणजे देवनागरी स्क्रिप्ट्समधल्या अनेक पुस्तकांमध्ये दुर्दैवाने त्या प्रकारचे प्रयत्न अजून तितके होताना दिसत नाही.
जेव्हा वाचकाला आपल्याला सांगायचं असतं की तो तुझ्या हातातला मोबाईल सोड आणि तो ते पुस्तक हातात धर, तेव्हा तो असंच नाही धरणार आहे. त्याला काहीतरी प्रलोभन असावं लागतं, तेव्हा तो ते करणार आहे. नाहीतर परत आजकाल वाचताय कोण ह्या चर्चेमध्ये आपण जाऊ. इथे प्रकाशकाची भूमिका फार महत्वाची असते. ज्या वेळेला डिझायनिंगचा विचार होतो त्यावेळेला फार इंटरेस्टिंग विषय त्याच्यामध्ये त्या समाविष्ट केलेले असतात. मला एक उदाहरण असं सांगायचं की आमची सुरुवात जी झाली तेव्हा आम्ही एक लर्न महाराष्ट्र नावाचा एक पुस्तकाचा संच तयार केला होता आणि जो ग्रामीण भागातल्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी म्हणून तयार केलेला संच होता. त्याच्यामध्ये 10 पुस्तिका होत्या, 24 पानांचं एक पुस्तक आणि महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्यामुळे त्याचे 2000 सेट्स म्हणजे टोटल 20,000 सेट्स छापायचा निर्णय आम्ही त्याला केला होता. आणि 22 जिल्हे आमच्या डोळ्यासमोर होते महाराष्ट्रामध्ये. तेव्हा तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला त्या 22 जिल्ह्यांचा लसावी काढणं गरजेचं होतं. मराठवाड्यामध्ये काय प्रकारचं बघितलं जाऊ शकतं, विदर्भामध्ये काय बघितलं जाऊ शकतं, पश्चिम महाराष्ट्रात काय बघितलं जाऊ शकतं, उत्तर महाराष्ट्रात काय बघितलं जाऊ शकतं आणि कोकणातला माणूसाला हात लावेल का, असे 5 प्रादेशिक विभाग आमच्या डोळ्यासमोर होते. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचं पूर्ण अभ्यास, ही गोष्ट आहे 10 वर्षापूर्वीची, हे तेवढा सगळा विचार त्यावेळेला आम्ही सर्वेच बंद केला. अनेक शिक्षकांशी बोललो, अनेक शाळांना भेटी दिल्या. त्यावेळेला एक इंटरेस्टिंग असं ऑब्झर्वेशन आमच्या समोर आलं की मुलांना, आता इथे मुलं बसलेत, मुलांना जर असं उभं जे आपण नॉर्मल प्रकारचं पुस्तक देतो तसं जर पुस्तक दिलं तर मुलं म्हणतात की हे बहुतेक अभ्यासाचं पुस्तक, हे नको आहे आम्हाला. मग आता यांना अभ्यासाचं पूरक, ज्याला आपण विटॅमिनची गोळी असं म्हणतो, अशा प्रकारचं पुस्तक वाचायला लावायचं. हे कसं वाचायला लावायचं? आणि ती 24 पानांची पुस्तिका होती. तुम्हाला गंमत वाटेल की साताऱ्यातल्या सज्जनगडाच्या पायथ्याशी एका कार्यक्रमासाठी जेव्हा मी गेले होते त्यावेळेला तिथे छोटी छोटी मुलं खेळत होती आणि त्यांना आमच्या डमीज आणल्या. आम्ही प्रत्येक पुस्तकाची डमी तयार करतो, तर ते डमीज माझ्या हातामध्ये होत्या आणि मी त्यांना म्हटलं की हे वाचायला आवडतंय का? तर ते अशी 4वी-5वीतली मुलं होती. ते म्हणले हो पण तुम्ही तुमच्यासमोरच लगेच सांगायचंय का? म्हणलं नाही, तुम्ही खेळा, बघा आणि मला सांगा, मी आहे इथे तुमच्या ऑफिसमध्ये. मग माझं बारीक लक्ष होतं की मुलं काय करताय. त्यातली 2-3 मुलं उत्सुक होती ज्यांना पुस्तकाच्या विषयामध्ये खूप इंटरेस्ट होता किंवा वाचनामध्ये इंटरेस्ट होता. त्यांनी पुस्तक बघितलं आणि एक मुलगा चक्क असं लोळून ते पुस्तक असं बघत होता. 4थीतला मुलगा तो. त्यांच्या अंगात ऍक्टिव्हिटीज खूप असतात. मग असं लक्षात आलं की लहान मुलांना पुस्तक असं बसून नाही वाचायला हवं, त्यांना पुस्तक असं द्यायला पाहिजे की ते झोपूनही वाचू शकते. हा पहिला क्रायटेरिया सापडला. दुसरा क्रायटेरिया असा सापडला की ते पुस्तक जर असंच पुस्तकासारखं उघडलं तर त्यांना वाटतं नाही की हे अभ्यासाचं, त्यामध्ये बाजूलाच ठेवा. मग काय करूया? मग ते पुस्तक आम्ही असं आडवं केलं. नेहमीचंच पुस्तक, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणते. हे जे पुस्तक आहे हे उभं पुस्तक आहे, हे नॉर्मली आपण सगळीकडे घेतलं जातं. हे पुस्तक आम्ही असं आडवं केलं आणि हे असं उघडलं आणि त्याच्या ट्रायल्स घेतल्या आणि मुलांनी, स्पेशली रायगड जिल्ह्यातल्या काही शाळांचे आमच्याकडे फोटो पण आहेत, इतकं एन्जॉय केलं ते पुस्तक. आणि ते पुस्तक वाचून हे बेस्ट आहे, हे मला आवडलेलं आहे. का आवडले बाबा? तर म्हणे ह्याच्यात वाचायला कमी आहे ना, चित्र जास्ती आहे. स्वाभाविक आहे. 5वी-6वीच्या मुलांना जेव्हा आपण काहीतरी वाचायला सांगतो त्यावेळेला त्यांचं लक्ष चित्रांमध्येच असणार. आपल्याला तसंच होतं. आपल्या वेळेला जादूचा पंखा नुसतं लिहिलेलं असायचं, जादूची चटई लिहिलेलं असायचं. ती चटई दिसायला फार वेळ लागायचा आपल्याला, किंवा ती फक्त मुखपृष्ठावर असायची, तर तो मजाच यायची नाही काय. पण आत्ताची मुलं हे ऍक्सेप्ट करत नाही. त्यांना ती चटई म्हणजे ती पानापानात चटई दिसावी लागते. त्यामुळे त्या प्रकारचे प्रयोग त्याच्या डिझायनिंगमध्ये आम्ही केले आणि त्याच्यात रंगांचा वापर अशा पद्धतीने केला की ज्या पद्धतीने मुलांना ती गोष्ट आवडू शकेल. तर पुस्तकाच्या प्रवासामधला डिझायनिंग हा जो विषय असतो हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. जर तुमच्यासमोरचा वाचक हा जर लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील, आता काही पुस्तकं आम्ही ज्येष्ठांसाठी केले. ज्येष्ठांसाठी पुस्तक करताना की अगदी स्पेसिफिकली माहिती आहे की याचे ज्येष्ठ नागरिकच वाचक आहे, तेव्हा त्याचा फॉन्ट साईज आम्ही 1ने वाढवतो आणि तो इतका बेमानून वाढवतो की सर्वसामान्य माणसाला तो कळून येणार नाही. पण ज्याच्या हातात ते पडतं त्याला आमच्या एका ओळखीतल्या काकूंनी मला सांगितलं की तुझी पुस्तकं छान असतात, तर ही जरा बघायला बरी वाटतात. तर अशी गच्च भरलेली पुस्तकं बघितली
वाचावंसंच वाटत. तर इथे असं असतं की प्रकाशकांनी जी भूमिका आत्मसात केलेली आहे ती फार महत्वाची असते. कारण आपण पुस्तक वाचकासाठी तयार करत असतो. आपला वाचक कोण आहे? आपला वाचक जर तरुण असेल तर त्या प्रकारची भाषा येते का? आपला वाचक जर लहान मुलं असतील तर त्याच्यामध्ये त्याच्यासारखी चित्रमय मांडणी येते का? ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना आवडणारे विषय किंवा ते ज्या प्रकारच्या वातावरणात जगलेले आहेत त्याचा तिथे उल्लेख आहे का? ही संपादकीय विभागापासून डिझायनिंग डिपार्टमेंटपर्यंत सगळ्या लोकांना याचा सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे पुस्तक जन्माला येतं ते इतकंसं पटकन आलं मनात लेखकाच्या आणि झालं तयार असं होत नसतं. त्याच्या मागे या सगळ्या कळा असतात. याच्यानंतरचा जो मुद्दा असतो तो अर्थातच प्रिंटिंगचा. आता तर ई बुक्स आलेली आहेत. मला खूप जण विचारतात की ई बुक्स आली तर तुमचं कसं होणार? पण आमचं बरं चाललंय, आमचं बरं चाललं होतं आणि आमचं बरं चालत असणार आहे. याचं कारण असं की तुमच्याही लक्षात येत असेल की नवीन पुस्तक हातात आल्यानंतरचा तो जो वास असतो सुंदर असा, तो आजही अनेक वाचकांना मोहित करतो. असं समाजामध्ये 70 ते 80% वर्ग आहे ज्यांना ई बुक्सचा इंटरेस्ट, त्यांना काही इंटरेस्ट नाही ते वाचण्यामध्ये. जे लोक म्हणतात ना हे तुमचं ऑनलाईन आहे का, तुम्ही त्यांना विचारते ऑनलाईन पुस्तक मिळण्याची सुविधा किंवा ऑनलाईन वाचायची, तर ते म्हणतात ऑनलाईन वाचायची. मग समजून जायचं की त्यांना पुस्तक घ्यायचं नाही. कारण ज्याला वाचायचं असतं तो पुस्तक, त्याला त्या पुस्तकाच्या मूर्त स्वरूपाचीच त्याला खूप इच्छा असते आणि तो तसंच स्वरूपाचं पुस्तक घेतो. त्यामुळे पुस्तकाचं प्रिंटिंग म्हणजे मुद्रण हे खूपच महत्त्वाचं असतं. आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. 3 प्रकारची मुद्रणं त्याच्यामध्ये केली जातात. तुम्हाला थेअरी नाही सांगत पण एक जाता जाता एक रेफरन्स तुमच्या कानावर घालते की ज्याला छोट्या प्रकारचं क्वांटिटी असते तेव्हा त्याला डिजिटल प्रिंटिंग असं म्हणतात की ज्याला मिनिमम 4 कॉपीज छापता येतात. मिनिमम हे कोणीही प्रकाशक सांगत नाही किंवा कोणीही याची सर्व्हिस देणारे लोक सांगत नाही. आम्ही सांगतो कारण पैसे देणारा माणूस जर समजा समोरून आम्हाला जर असाइनमेंट देणार असेल तर त्याचे पैसे, त्याच्या घामाचे पैसे आम्ही का खराब करायचे? काही कारण नाही. त्याला जर 4 कॉपी जवळ तर 4च छापून देणार. आमचं काम असतं सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणून. प्रकाशक म्हणून काम करताना आमची व्यावसायिक गणितं वेगळी असतात, पण सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करताना आम्ही या प्रकारची नक्की सुविधा लोकांना देतो. त्यामुळे डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये अक्षरशः 4 दिवसामध्ये तुम्हाला उत्कृष्ट पॅकेट केलेलं सुंदर प्रकारचं पुस्तक हातामध्ये येतं. त्यामुळे उगाच 500 कॉपीज करायला लागतात, 1000 कॉपीज करायला लागतात अशी जी लोक म्हणतात हे असं काहीही नसतं. अजिबात काहीही नसतं. इथे अरविंद साठे सर बसले, त्यांना खूप मनापासून हसू येते कारण या विषयावर त्यांची चर्चा त्या दिवशी झाली माझी. दुसरा प्रकार असतो ऑफसेट, जे आता सांगितलं 500-1000 कॉपीज हे साधारणपणे त्या प्रकारामध्ये येतं. तिसरा प्रकार आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतो, बऱ्याचदा खरंच माहीत नसतो. आमच्या ऑफिसमध्ये काही लोकांना तो माहीत नाहीये. तो आहे वेब प्रिंटिंग. वेब प्रिंटिंग म्हणजे काय तर काही लाखांवर जेव्हा कॉपीज तयार करायच्या असतात तेव्हा ते वेबचं मशीन वापरलं जातं. वेबची मशीन्स महाराष्ट्रामध्ये खूप कमी ठिकाणी आहेत, 4 का 5 ठिकाणी आहेत आणि त्याची जी प्रिंट ऑर्डर असते ती किमान 2 लाख 3 लाख अशा प्रकारची प्रिंट ऑर्डर असते. आपण बघत असलेली सगळी चालणारी जी मासिकं असतात, 4 चौघी असेल, गृहशोभिका असेल, ही जी सगळी नॅशनल लेवलवर चालतात किंवा आपल्याकडे साप्ताहिक सकाळ असेल, लोकप्रभा असेल किंवा बाकीही अन्य काही विवेक असेल, तर या सगळ्या मासिकांमध्ये जेव्हा प्रिंट ऑर्डर 1 लाखाच्या वर जाते त्यावेळेला ते वेब प्रिंटिंग होतं. या सगळ्या उदाहरणांमधून तुमच्या लक्षात आलं असेल की पुस्तक जन्माला येणं हे अनेक काळ सोसत इथपर्यंत त्याचा प्रवास असतो. हे पुस्तक तर तयार झालं, लेखकाने लिहिलं, संपादकानं संपादित केलं, मुद्रित शोधक माणसाने त्याच्यातले मुद्रित शोधनाचे दोष काढले, पुस्तकाचं प्रिंटिंग झालं, किती करायचं तेही ठरलं. पुढं काय? तुमच्यापर्यंत कसं येणार? वितरण ही गोष्ट जेव्हा विचारात घेतली जात नाही तेव्हा खूप मोठा सावळा गोंधळ या सगळ्या प्रकाशन विश्वात तयार होतो. म्हणून आम्ही जर सांगणं असतं की जेव्हा जेवढं लागणार असतं तेवढंच छापून. आपली भारतीय संस्कृती आहे, आपल्याला जेवढी भूक लागलेली असते तेवढंच आपण जेवतो. आपण भसा ताटात घेत बसत नाही, आपण टाकत नाही आहे. त्याच प्रकारे वितरण जेव्हा आपण करत असतो, प्रकाशक म्हणून आम्ही जेव्हा वितरण करतो तेव्हा आम्हाला अनेक आयामांचा विचार करावा लागतो. आपल्याला एवढंच माहिती असतं की पुस्तक विक्रेते
दुकानदार एवढेच फक्त पुस्तक पोहोचवतात असं नसतं. आमच्यासारखे प्रकाशक हे अशा पद्धतीचे प्रयत्न करतात की जे स्वतःहून वाचकांपर्यंत जातील आणि वाचकांचा डेटाबेस आम्ही आमच्याकडं तयार ठेवतो. मला सांगायला अभिमान वाटतो की आज महाराष्ट्रातल्या 5 ते 5.5 हजार वाचकांचा डेटाबेस या अख्ख्या मोबाईलमध्ये आहे. जेव्हा आम्ही पुस्तक प्रकाशित करतो आणि तेव्हा त्याची जाहिरात करतो त्यावेळेला पहिल्या काही कॉपीज या आमच्या जाहिरातीतनं जे जातं त्याच्यावरच विकल्या जातात किंवा बुक होतात. दुसरा एक विषय असतो तो म्हणजे पुस्तक प्रदर्शनाचा. पुस्तक प्रदर्शन व्याख्यान ऐकणार आहात. राजेशजी पांडे हे आता पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजक. तुम्हाला तिथले आकडेही कळले असतील विक्रीचे. जवळजवळ 40 कोटींहून जास्ती तिथे पुस्तक महोत्सवामध्ये उलाढाल झाली पुस्तकांची. या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रदर्शन हा एक अतिशय महत्त्वाचा कळीचा मुद्दा असतो. मी बीज प्रकाशनाच्या वतीने मी आणि माझी कलिग गायत्री निमकर आम्ही दोघींनी मिळून श्रीनगर, अहमदाबाद, सातारा, नाशिक, पुणे असे अनेक गावं पालथी घातली आहे. ती फक्त पुस्तक प्रदर्शनांचं. पुस्तक प्रदर्शन आपल्याला वाटतं की पुस्तक प्रदर्शन म्हणजे अनेक स्टॉल्स असतील आणि आपण तिथे जाऊ आणि पुस्तकाची ऑफर असेल आणि आपण ती घेऊ. आमची पुस्तक प्रदर्शन अजून वेगळी पण असतात. कोविडच्या काळामध्ये कुणीच नव्हतं. त्यावेळेला एक वन मॅन आर्मी होती. मी आणि माझी सँट्रो गाडी असे 2च आम्ही फक्त टीम मेंबर्स होतो. आणि त्या टीममध्ये पुस्तकं अक्षरशः डिकीत घालायची आणि एक गाडी यात्रा कशी फिरते ना ती अशी तशी एक यात्रा घेऊन फिरायचं. फक्त त्याच्यावर फ्लेक्स लावायचं बाकी होतं कारण माझ्या गाडीची पाटी पिवळी नव्हती तर तेही केलं असतं. पण काही लोकांना सांगून ठेवलेलं होतं की आज मी निगडी प्राधिकरण भागामध्ये येणार आहे. मग ते त्यांच्या ऑर्डर्स नोंदवून ठेवायचे. मग तिथे गाडी येणारे म्हटल्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडे त्याची विचारणा व्हायची. मग ऑटोमॅटिकली ती लोक येऊन तिथे पुस्तकं घ्यायची. कारण आम्ही तिथे खोकी घेऊनच मी जात असल्यामुळे आणि अक्षरशः त्याला वन मॅन आर्मीच होते कारण पर्यायच नव्हता. कोविडमध्ये सगळ्यांना तसंच वागावं लागलं. तर या प्रकारचे प्रकाशक प्रयत्न करत असतात. पुस्तक प्रदर्शन हा जो भाग आहे हा भाग प्रकाशकांच्या दृष्टीने फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. जिथे जिथे पुस्तक प्रदर्शनं लागतात तिथे तिथे आवर्जून पुस्तकं घ्या. याचं कारण असतं की प्रकाशक म्हणून ज्या नाना कळा सोसून लेखकांनी, संपादकांनी आणि सगळ्यांनीच मिळून ज्या सोसलेल्या असतात त्या तिथे बघायला आपल्याला मिळतात मोठ्या क्वांटिटीला. इथे मला एक अतिशय आवर्जून आनंदाने उल्लेख करावासा वाटतो. माझी मैत्रीण जी आता इथे उपस्थित आहे तिने तिच्या पुस्तकाच्या किती कॉपीज केल्या आहेत याचा मी आकडा आता मी सांगत नाही. पण भरतनाट्यम संकल्पना आणि परिचय हे डॉक्टर मीनल कुलकर्णी यांनी, आपण सगळेच त्यांना ओळखतो, हे यांचं पुस्तक. मी आता आपण पुस्तकाच्या वितरणाबद्दल बोलतोय. मी अक्षरशः थक्क झाले तिचं वितरण बघून. ज्या पद्धतीने ती भारतभरातल्या भरतनाट्यम संकल्पना परिचय या विषयाशी संबंधित असलेल्या वाचकांपर्यंत पोहोचू शकते ते एखाद्या प्रकाशन संस्थेला शिकण्यासारखं. जिथे आमचा प्रकाशक म्हणून गौरव होतो मला असं वाटतं की तो पहिला गौरव डॉक्टर मीनल कुलकर्णी यांचा व्हायला पाहिजे. कारण त्या सगळ्या यशाची मी साक्षीदार आहे. त्यामुळे मी अगदी अधिकारवाणीने सांगू शकते की मीनलचे त्याच्यामधले प्रयत्न काय असू शकतात. जेव्हा अत्यंत योग्य दिशेचे प्रयत्न केले जातात तेव्हा त्याला योग्य प्रकारची फळं मिळतात. अर्ध्या कच्च्या प्रयत्नांना अर्धी कच्ची फळं लागतात आणि पूर्ण प्रयत्नांना पूर्ण फळं लागतात. तशाच पद्धतीचं वितरणाच्या बाबतीत असतं. जर तुम्ही जितकं योग्य पद्धतीने वितरण केलं तर ते योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतं. हा सगळा सव्यापसव्य करून जेव्हा पुस्तक आपल्या हातामध्ये पडतं, पुस्तक जेव्हा आपल्या हातामध्ये पडतं त्यावेळेला म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात. मध्ये एक सर्व्हे केला होता तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की वाचकांना आवाहन केलं तुम्हाला आवडलेली पुस्तकं सांगा. तर सांगायला खूप खेद वाटतो की लोक 30 तुमच्या मनोगतामध्ये परीक्षक म्हणून जे सांगितलं त्याच्यात थोडंसं अजून थोडी पुष्टी करते. म्हणजे त्या लेखिका म्हणून जुन्या परिचित आहे सगळ्यांना, ललिता जोशी, त्यांचं नवीन पुस्तक शहाणपण देणारी सुभाषित आता जस्ट बीज प्रकाशनाने पब्लिकेशन्सने प्रकाशित केलं.
या पुस्तकाच्या वेळची ज्याला गंमत ज्याला आठवत होती त्याला मला जोशी काकूंचा त्यांच्याबरोबरचा वाचनाचा संवाद मला आठवत होता. त्यांनी मला रारंगढांची ओळख करून दिली. मी तुम्हाला म्हटलं ना की वाचकासाठी एक वाचक झाला की त्याचा वाचक दुसरा वाचक हा आपोआप तयार होत असतो, जर तो वाचक चांगला असेल तर. असं रारंगढांग सांगणाऱ्या जोशी काकू मला भेटल्या. तसं कोणीतरी मला पातंजल योगसूत्रांची ओळख करून दिली, कोणीतरी दासबोधामधल्या महत्वाच्या ग्रंथांची ओळख करून दिली की दासबोधावरचे हे ग्रंथ वाच, हे वाचू नका. तर एक पुस्तक ज्यावेळेला एका वाचकापर्यंत पोहोचतं त्यावेळेला तो नकळतपणे त्याचा प्रचार करतो. म्हणजे आज वेगवेगळ्या प्रॉडक्टसाठी ब्रँड अँबॅसेडर्स नेमावे लागतात ते प्रॉडक्ट पोहोचवण्याकरता, पण इथं वाचक हाच ब्रँड अँबॅसेडर असतो. कारण त्याला ते पुस्तक जेव्हा पटतं तेव्हा तो समोरच्या पुढच्या माणसाला ते जोडून देतो आणि ते अतिशय नकळत जोडून जाणारी ती प्रक्रिया असते. त्यामुळे ती सगळ्या प्रकारची अशी शृंखला सगळी तयार होते आणि हा सगळा पुस्तकांचा प्रवास तयार होतो. या गणेश मोफत वाचनालयासारखी 100 ओलांडलेली मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 4-5 वाचनालयं आहेत फक्त. याचा अर्थ या वाचनालयाचं काम किती मोलाचं आहे आपल्या लक्षात येतं. एक जाता जाता 2 उदाहरणं सांगते आणि पुस्तकांचा प्रवास मी माझं व्याख्यान थांबवते. तुम्ही कोणी जर नाशिकला गेला तर आवर्जून सार्वजनिक वाचनालय नाशिक नावाच्या एका वाचनालयामध्ये जरूर जा. 10 वर्षांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा पाऊल ठेवलं त्यावेळेला मला असं वाटलं की ही एखादी शैक्षणिक इमारत असेल, कारण 3 मजली वाचनालय कसं काय असू शकतं. इथे 3 काय 4 मजली वाचनालय आहे. मला वाटलं की कोणीतरी असं एक देणगी वगैरे दिलेली असेल आणि मग झालं असेल एवढं मोठं वाचनालय. मग मी आपलं एक स्वाभाविकपणे मला त्यांच्यावर एक लेख लिहायचा होता, म्हणून मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. त्यांना म्हणलं की कशी सुरुवात झाली, तर ते म्हणजे खूप रंजक कथा आहे. पुरुषोत्तम साईखेडकर नावाचे गृहस्थ होते. मला वाटलं नाशिकमधले कोणी शिक्षक असतील, प्राध्यापक असतील. नाही म्हणे ते फळ विक्रेते होते. म्हणजे त्यांनी काय केलं, ते फळ विक्रेते होते आणि नाशिक सार्वजनिक वाचनालयाची इमारत जिथं आहे तो सगळा असा कोर परिसर आहे. नाशिकमधला गावठाण ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारचा तो परिसर आहे. तिथे हे गृहस्थ माझ्या मते काहीतरी 70-80 वर्षापूर्वी काहीतरी फळं विकायचं आणि त्यांना पुस्तकाचा खूप छंद होता, पण त्यांचं शिक्षण झालं नव्हतं. त्यांना ते लोकांना सांगायचे की मला थोडं वाचून दाखव. ज्ञानप्राप्तीची ओढ असलेला एखादा न वाचता येणारा वाचक कसा असतो असं काहीतरी मला त्यावेळेला वाटलं. आणि त्या माणसाने खरोखरी स्वतःच्या कमाईतनं अतिरिक्त कमाई, फळ विक्रेत्याचं उत्पन्न किती असं असणार आणि त्याच्यातून तो किती पुढे नेणार, पण त्या माणसाने या प्रकारे थोडी 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 बचत करून नाशिक सार्वजनिक वाचनालय उभं केलं. हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपल्यासारख्या सुजाण लोकांपर्यंत जायला हवं असं वाटलं. नंतर अर्थातच नाशिकमधल्या सगळ्या दानशूर लोकांनी त्यांना मदत केली, कारण इतकं ज्यावेळेला विनायक ज्यावेळेला प्रकारचं ध्येय असतं त्यावेळेला आपोआपच दानशूर मंडळी पुढे येतात आणि तो प्रवास सुरू होतो. तसंच एक उल्लेख करण्यासारखं अजून एक वाचनालय म्हणजे इचलकरंजीचं आपटे वाचन मंदिर. मी ही मुद्दाम 2 उदाहरणं पुणे आणि मुंबईच्या म्हणजे 3 खरं तर उदाहरणं गणेश मोफत वाचनालय, आपटे वाचन मंदिर आणि नाशिक सार्वजनिक वाचनालय, मला नेहमी 3 वाचनालय ज्याला वाचनालयांबद्दल मी काहीतरी वाचते त्याला मला ही 3 पटकन आठवतात. आपटे वाचन मंदिराचा परिसर जो आहे जिथं ते आहे तेही असंच मध्यवर्ती ठिकाणी आहे. इचलकरंजीला जर कधी गेला तर आवर्जून तिथे जा. तिथे लहान मुलांसाठीची जी अभ्यासिका आहे ती खरोखरच लहान मुलांचं आहे. म्हणजे कशी, आपल्याला शाळेमध्ये अभ्यासिका म्हटल्यानंतर लहान मुलांची आयदर सतरंजा टाकलेल्या असतात किंवा छोट्याशा खुर्च्या असतात. छोट्या खुर्च्या तर मला वाटतं कुठंच नसतात, पण आपटे वाचन मंदिरात आहेत. इचलकरंजी सारख्या ठिकाणी इतक्या वेगळ्या दृष्टिकोनातून बांधलेलं वाचनालय बघण्यासाठी म्हणून आवर्जून महाराष्ट्रातले लोक तिथे येतात. की किती वेगळ्या प्रकारचं वाचनालय असू शकतं. तुम्हाला त्याच्यामध्ये खरंच तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. खूप आनंदाने ते वाचनालय वाचकांचं स्वागत करतं.
त्याची रचना आर्किटेक्चरल ड्रॉइंग त्याचं जे आहे ते आमचे एक लेखक, आमचे एक वास्तू पर्व नावाचे जे पुस्तकाचे लेखक आहेत मोहन वायचळ आर्किटेक्ट, तर त्यांनी त्याची रचना केली आहे. आणि खरं सांगायचं तर त्यांच्यामुळे मी त्या वाचनालयात प्रथम गेले. आणि मला असं वाटलं की अशी वाचनालयांची रचना जर सगळ्या वाचनालयांमध्ये असेल तर मला वाटतं हे कोण वाचतं, मराठी वाचतं का वगैरे, हे असले सगळे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न निकालात निघतील. कारण मी त्या दिवशी गेले त्यावेळेला सर्व प्रकारचे वाचक, म्हणजे सर्व प्रकारचे म्हणजे सर्व वयोगटांचे, त्यांच्या साधारण बोलण्या चालण्यावरून, कारण मला प्रत्येक वेळेला गेलं की मी असं ते तेवढ्या कामापुरतं परत येत नाही. मला त्या लोकांमध्ये विचार आवडतं त्यांना की तुम्ही काय वाचता, मग इथे काय येता, असे जे ज्याला एक चांगल्या भाषेत चौकस किंवा वाईट भाषेत पोचत असं म्हणतात, अशा प्रकारची सगळी चौकशी मी तिथे करते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथं वेगवेगळ्या प्रकारचे वयोगटातले लोक इचलकरंजी शहरातनं येतातच, कोल्हापूर शहरातनं पण येतात. इतकी समृद्ध परंपरा त्या आपटे वाचन मंदिराला आहे. जशी आपण आज व्याख्यानमालेत आपण भेटलो आहोत तशीच प्रकारची व्याख्यानमाला तिथेही होते आणि तीही खूप नावारूपाला असलेलीच व्याख्यानमाला आहे. या सगळ्या पुस्तकांच्या प्रवासामध्ये इतक्या प्रकारचे लोक योगदान देत असतात, त्यामुळे एखादं पुस्तक आपल्या हातामध्ये येतं. मगाशी सरांनी शिक्षक आणि गुरु असा एक उल्लेख केला. मला इथे या ठिकाणी अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं. शक्यतो मी नकारात्मक कधी बोलत नाही, पण मला राहवत नाही म्हणून सांगते की मुलांवर वाचनाचे संस्कार व्हायचे असतील तर ते फक्त 3च बाबींमधून होतात. एक म्हणजे आपले पालक, मुलांचे पालक, मुलांचे शिक्षक आणि त्यांना पुस्तकं पुरवणारी वाचनालय आणि तिथं असलेली इकोसिस्टम ज्याला म्हणतो आपण, तिथे असलेली रचना, तिथं असलेलं वातावरण ते उत्साही करतं का, तिथे असलेल्या लायब्ररीज ते उत्साहाने लोकांना पुस्तकं देतात का, या सगळ्यावर आधारित पुस्तक विश्व अवलंबून असतं. त्यामुळे आजकालची मुलं वाचत नाहीत. हा जो आपला सूर आहे तो सूर आपण जेव्हा आळवतो त्यावेळेला ते बोट तिकडं नसून त्याची 4 बोटं आपल्याकडे असतात, हे आपण कधीही विसरता कामा नये. या सगळ्या प्रवासामध्ये वाचन आणि गुगल यातला जो फरक आहे हा अनेक जण असं म्हणतात की आता काय गुगलवर सगळंच मिळतं. म्हणजे आमच्या एक आजी आहेत त्या शेवटी एक दिवशी मला असं वैतागून म्हटलं त्यांना गुगलची ओळख करून दिली की म्हणजे थोडक्यात आईबाप सोडून सगळं मिळतंय गुगलवर. मी म्हणलं असं नाही आजी, गुगलवरती सगळं नाही मिळत. ते म्हणजे नाही, मिळणं शक्यच नाही ना. त्यांचं ते वाक्य माझ्या मनात राहिलं आणि मग मला असं लक्षात आलं की गुगल न उघडून जसं पाणी गळतं तशी फक्त माहिती पुरवतं. त्या माहितीला असलेला दृष्टिकोन, त्यावर करायचं चिंतन, त्या चिंतनासाठी असलेला संस्कार गुगल देत नाही, देऊ शकत नाही. गुगल आणि वाचन याच्यात हा फरक आहे. शिक्षक आणि गुरु मधला जो फरक मगाशी सरांनी सांगितला, शिक्षक आपल्याला फोरसाईट, बाह्यदृष्टी देऊ शकतात, गुरु आपल्याला अंतर्दृष्टी देतो. त्यामुळे हे गुरु नसतील तर आपल्याला ती अंतर्दृष्टी विकसित होणार नाही. गुरु नसतील तर किमान ह्या वाचक पुस्तकांना गुरु करा आणि आपल्या अंतर्दृष्टीचा विकास करायला सुरुवात करा. इथे मला या व्याख्यानासाठी बोलवलं त्याबद्दल गणेश मोफत वाचनालयाचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून आभार मानते. काय विचारायचं? हो मॅडम, आपण पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर त्याला जो नंबर असतो 8 डिजिट किंवा 13 डिजिट, फार छान विचारला. माझ्या बोलण्यातनं हा मुद्दा सुटला. धन्यवाद. इंटरनॅशनल स्टँडर्ड बिझनेस नंबर म्हणजे ISBN नंबर, हा जो नंबर असतो तो नंबर एका पुस्तकाला एकच अलॉट केला जातो जगभरामध्ये. म्हणजे समजा आता हा परीघ नावाचं समजा हे पुस्तक आहे, हा दिवाळी अंक आहे, पण समजा परीघ नावाचं हे पुस्तक आहे आणि आपण ISBNला अप्लाय केलं असेल तर, आणि आपल्याला तो जर नंबर मिळालेला असतो, तो असा एक मोठा नंबर असतो 10 आकडी, तो नंबर जर आपल्याला मिळालेला असेल तर त्या नावाचं पुस्तक दुसरा कोणीही प्रकाशित करू शकत नाही. हा त्या ISBN नंबरचा उपयोग असतो आणि केंद्र सरकारकडनं त्या प्रकारचे आपल्याला ISBN नंबर्स मिळतात.
बरेच जण हा प्रश्न विचारतात की ISBN नंबर कसा मिळतो. तर वेबसाईट असते ISBN असं सर्च केलं तुम्ही तरी तुम्हाला इंडियाच्या याच्यावरती मिळून जातं, केंद्र सरकारच्या वेबसाईटवरती. आणि लेखकही तुम्ही अप्लाय करू शकता. लेखक म्हणून तुम्ही लेखक म्हणून ISBN नंबर घेऊन पण प्रकाशकाकडे जाऊ शकता किंवा प्रकाशक स्वतःही ते हे करावं लागतं. नवीन नियमानुसार तुम्हाला पुस्तकाचं मुखपृष्ठ अपलोड करावं लागतं, कारण त्याच्यातलं चौर्यकर्म खूप वाढलंय. AI मुळे असं झालंय की 2-3 माणसांची मुखपृष्ठ सेमच आहेत पुस्तकांची. तर तसं होऊ नये आणि त्याला एकच नंबर मिळावा आणि ते एकमेव द्वितीय असावं. यासाठी ते करताना जे अनालाइज करतात ते कम्प्युटराइज अनालाइज होतं, त्यामुळे त्याला एकच आपल्याला तो नंबर मिळू शकतो. धन्यवाद. त्यांच्या बोलण्यात बालवाचक किंवा अनेक गोष्टी आहेत. तर काहींना एक वाचनालयातर्फे मी विनंती करतो की आमच्या वाचनालयाला काही सूचना असतील तर जरूर कराव्या, की आम्ही बालवाचक वाढण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. आणि आता जे उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आहेत त्यांनी जेही सभासद नाही आहे वाचनालयाचे त्यांनी आवर्जून सभासद व्हावं आणि आपल्या घरातील लहान मुलांनाही या वाचनालयाचं सभासद करून द्यावं. जसा पुस्तकांचा प्रवास खडतर असतो, आता ताईंनी सांगितलं, तसा या व्याख्यानमालेचाही प्रवास अतिशय खडतर असतो, परंतु आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळं हा यशस्वी होत असतो. ह्या ज्यांच्यामुळे हा यशस्वी झाला त्यांचं बद्दल आभार प्रदर्शन करण्यासाठी अक्षय अभ्यंकर यांना मी विनंती. एकच मिनिट फक्त, तुम्ही जो बालवाङ्मयाबद्दल प्रश्न विचारला एक जोडते फक्त. लहान मुलांना पुस्तक का वाचायचं याचं समर्थ उत्तर आपल्याला द्यावं लागतं बरं का, त्याशिवाय ते नाही वाचत. कारण मोबाईलपासून त्याला जर दूर करायचं असेल तर हे मी का करायचं आहे. आपल्या पिढीमध्ये आपल्याला असं न विचारता आपण पुस्तक वाचत होतो, कारण आता आपल्याला सांगितलं. पण आताची मुलं नाही वाचत, त्यांना आपल्याला सांगावं लागतं की मला हे का करायचं. त्यामुळे बीच पब्लिकेशन्स म्हणून आम्ही रीड पॉझिटिव्ह नावाचा एक इनिशिएटिव्ह करतो शाळांमध्ये, ज्याच्यामध्ये पुस्तक का वाचायचं आणि कसं वाचायचं हे दोन्ही गोष्टी मी 35 मिनिटात त्यांना शिकवायचा प्रयत्न करतो. त्या खरं तर मुलांशी असलेल्या गप्पा असतात. 6वी-7वीच्या मुलांना आम्ही ॲड्रेस करतो त्याच्यात. गणेश मुखोत वाचनालय आयोजित दादासाहेब परंपरे व्याख्यानमालेच्या आजच्या दुसऱ्या पुष्पामध्ये श्री नाई बेडेकर यांनी प्रवास पुस्तकाचा याविषयी आपल्याला विस्तृतपणे मार्गदर्शन केलं आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष मनोहरजी दाभाडे, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून वीरेंद्रजी पुष्पा, चंद्रकांतजी तिथे व आमच्या संस्थेचे अध्यक्ष विक्रम दाभाडे या सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे सर्व श्रोते वर्ग या सर्वांचे आभार. आजचा कार्यक्रमाच्या या दुसऱ्या पुष्पाची सांगता झाली इथं मी नमूद करतो. यानंतर प्रसारकाराने या कार्यक्रमाची सांगता होईल.